अगदी उदाहरण माझ्याकडचे क्लायंट्स हां. ज्यांनी 2014-15ला इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली. अगदी छोट्या-छोट्या इन्व्हेस्टमेंट्समधनं त्या सुरुवात हां. झाल्या 5,000-10,000 ओके. जसा पगार वाढला वाढवत गेले. बोनस आला तो इन्व्हेस्ट केला. एफ-डी हां. रिलीज झाली ती इन्व्हेस्ट केली. आज क्लायंट्स एवढे एन्जॉय करतात ना ते म्हणजे जेव्हा पैसे येतायत म्हणजे हां, आज हां. झालेत हं. तेव्हा इथे व्हेकेशनला जा. आज इटली, उद्या ग्रीस, मग नंतर इंडियातले पण नंतर म्हणजे जसं पाहिजे तसं आपलं हं. लाईफ जगतायत. सो त्याला तू ओके. म्हणणार की त्या क्लायंटनी खरंच फायनान्शियल फ्रीडम मिळाली. पण आज बरीच लोकं हं. ई-एम-आयच्या ट्रॅपमध्ये अडकलीत. बरोबर. सो ते या ट्रॅपमध्ये अडकण्याचं मुख्य कारण काय वाटतं? माझी मेड हं. 1000ची एस-आय-पी जमायची बिचारीला हां. ओके. आणि असं करत लाँग टर्म नाही. मग कारण का त्या लोकांना ना कधी पण पैसे लागतात. कारण हं. का त्यांच्याकडे असे इमर्जन्सी फंड वगैरे कन्सेप्ट्स नसते. करेक्ट. त्याच्यातनं जाऊन तिने जेव्हा तिचा स्वतःचा फ्रिज पहिल्यांदा घेतला ना, त्याचा आनंद ओके. तिच्यापेक्षा दुप्पट मला होता. सो ओह! कळलं तुला म्हणजे लोकांना असं वाटतं खूप कॉम्प्लेक्स आहे का? हे काय मला कळणार हं. नाही का? ह्याच्यात काय कॉम्प्लेक्स होतं सांग? म्हणजे गव्हर्नमेंटची काही स्कीम असेल आणि तिथे हं, जर पैसे इन्व्हेस्ट केले तर हं. कन्फर्म पैसे बुडणार नाहीत, पैसे मिळणारच आहेत. बरं. सो मग गव्हर्नमेंटच्या अशा काही स्कीम्स आहेत का? किंवा त्यांचे असे काही फंड्स आहेत का जिथे आपण पैसे गुंतवले तर हं. आपल्याला कन्फर्म पैसे मिळतीलच? खूप जणांचा मी बघते, की पगार येतो, हं. सगळा काही खर्च होत नाही. असाच अकाउंटला 3.5-4% तो पडून हां. असतो. हेच जर का आपण ते पैसे डेट फंड्सला ठेवले, हं. तर ते पैसे वाढण्याचे उद्या मी क्लायंटला सांगितलं, हं. तुमच्या खिडकीतनं ₹100-200 नोट फेकून द्या. हां. क्लायंट काय म्हणणार, "काय वेड्या मॅडम आहेत, असं कोण करेल का? म्हणजे हे तर माझे हार्ड अर्न मनी आहे." हां. पण रोज आपण अकाउंटला असेच पैसे ठेवल्यामुळे ते पैसे असेच उधळतात. तुम्ही जो सल्ला देता त्याची हं, कुठलीही फी घेत नाहीत. हं, हं. का? त्यामागचं काय कारण आहे? नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत प्रज्ञा ताम्हणे मॅडम, ज्या पॅट फायनान्सच्या डायरेक्टर आणि फाउंडर आहेत. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. म्हणजे मला वाटतं आज ऑडियन्सला एक पर्वणी मिळणार आहे, की आपलं फायनान्शियल नियोजन कसं केलं पाहिजे, पैसे कसे वाचवले पाहिजेत, कुठे पैसे गुंतवले पाहिजेत, कसा परतावा मिळवला पाहिजे, याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. सो आता आपण सुरुवात करूयात. हं, नक्कीच. एक्झॅक्टली तुम्ही या फायनान्स क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करताय? तुमची कंपनी काय काम करते? जरा याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच. 15 वर्ष झाले. गेले म्हणजे 2013 पासून मी ह्या फील्डमध्ये आहे आणि आज जवळ-जवळ 2100 क्लायंट्स आम्ही मॅनेज करतोय. ओके, त्यातनं 400 एन-आर-आय क्लायंट्स मी मॅनेज करतीये ओके. आणि तू म्हणशील तर अगदी साध्या 1000च्या एस-आय-पी पासून हां. ते अगदी 7,00,000च्या महिन्याच्या एस-आय-पी पर्यंत मी मॅनेज करतीये. ओके. तर त्यात माझ्याकडे 15 एम्प्लॉईज आहेत आणि म्हणजे सुरुवात तुला सांगायची झाली हं. तर मी आय-टी क्षेत्रातली आहे. मी ओके. स्वतः इंजिनिअरिंग इन कम्प्युटर्स केलंय ओह! आणि 10 वर्ष इंडियाच्या बाहेर राहिली आहे. Microsoftला जॉब केलाय आणि ओके. त्याच्यानंतर 2006ला माझी जेव्हा मुलगी जन्माला आली हां. म्हणजे सेकंड बेबी, त्याच्यानंतर मी ट्रान्झिशन घेतलंय. सो ओके. इनिशियली मग इन्शुरन्समधनं सुरुवात, मग बरेच परीक्षा दिल्या, मग फायनान्शियल प्लॅनरची परीक्षा दिली आणि आज 2100 क्लायंट्स मॅनेज करतात आणि ओके. कंप्लीट क्लायंट्सच्या ट्रस्टवर माझी ही फर्म चालू आहे. त्यामुळे आम्ही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंगनी जातो. कुठेही कन्सल्टिंग क्लायंट्सला करत नाही ओके. चार्जेस आणि क्लायंट्स आर व्हेरी हॅपी म्हणजे रिव्ह्यूज बघितलं तर तुला कळतीलच, की लोकं ओके. काय म्हणतात आमच्याबद्दल. ओके. ओके. सो सुरुवातच मला याच्याने करायची, की लोकांना पगार दर महिना येतो. कुठूनही कुठून जरी बिझनेस असेल तरीही पैसे रेग्युलर येत राहतात. पण सगळ्यांचा मेन प्रॉब्लेम आहे, की सेव्हिंग होत नाही. बरं. तर आज सेव्हिंग करणं का गरजेचं आहे जरा त्याविषयी सांगा? अनसर्टनिटी म्हणजे तू बघशील ना, उद्या आपल्याकडे जॉब असेल की नाही हेच माहिती नाही. हां. त्यातनं मग रायझिंग इन्फ्लेशन. इन्फ्लेशन फक्त महागाई राहिली आहे का? तर तसं नाहीये. लाईफस्टाईल इन्फ्लेशन व्हिच इज ओके. लाइक किलिंग मोस्ट ऑफ द पीपल. हां. सो पहिलं तर उद्या आपल्याला जॉब असेल की नाही? जॉब असला तर पगार वाढेल की नाही? हां. त्याच्यानंतर इन्फ्लेशन, त्याच्यानंतर लाईफस्टाईल इन्फ्लेशन आणि लोकांची प्रवृत्ती, की आज बाबा मी जगतोय. उद्याचं मी बघितलं नाही, हां. सगळा खर्च करीन, मला जमलं तर मी सेव्हिंग करीन, आज जिओ. तर हं. त्याच्यात आहे ना कुठेतरी मग ते आपण कमवतोय, पण ते सेव्हिंग्ज पण नाही. इन्व्हेस्टमेंट्समध्ये रूपांतर होत नाहीये लोकांचं हां, हां. आणि मग तिथे थोडंसं प्रोफेशनल हेल्पची गरज लागतीये, असं मला दिसतंय. कारण का ओके. तिथे ना तुम्हाला स्वतःला
म्हणजे बघ ना, तू साधं आपण एक म्हणजे कुठलाही बिल्डर एक बिल्डिंग बनवायची झाली, हां. की प्रॉपर त्याचं प्लॅनिंग करतो, त्याचं करेक्ट. नीट आर्किटेक्ट ठेवतो, त्याचं सगळी रचना मांडतो, म्हणजे एक प्लॅन करतो. हां. मग आपण स्वतःचे जेव्हा आर्किटेक्ट असतो, स्वतःच्या लाईफचे, हां, हां. फायनान्सचे, तर मग तिथे तो प्रॉपरली प्लॅनिंग का नको? मग हां. तिथे नुसतं पगार येतोय आणि खर्च होतोय याला अर्थ नाही. उरलं तर मला जमलं तर मी 1,000-2,000 सेव्हिंग हां. करीन. याला मग कुठेतरी आपल्याला चेंज करायला पाहिजे. हं, हं. तर तिथे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगची खूपच गरज लागते. ओके, ओके. पण हं, मग तरी लोकांचं असं म्हणणं असतं, हं, की माझा पगार मला पुरत नाही. हं. सो बरोबर, आयडियली पगार पुरत नाही म्हणजेच नक्कीच तो कुठेतरी जातोय बरोबर. आणि काही ठिकाणं अशी आहेत, की जे अनवॉन्टेड आहेत. सो असं हं. कुठली ठिकाण तुम्हाला वाटतं, की जिकडे पैसा खूप अनवॉन्टेडली जातोय? आता इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे हं. काय? साधी मी आता ना Instagramवर स्क्रोल करतीये. हां, मला काहीतरी दिसलं. हां. तू बघ ते परत, परत, परत ती ॲड येत राहते आपल्याला. हो, म्हणजे करेक्ट. जोपर्यंत आपण ते बाय नाही करत, हां, तर असं ना आता सोशल मीडिया इतकं स्मार्ट झालंय. तू हां, बघ क्रेडिट कार्ड्स असे तुला तुझा 25,000 चा पगार असेल कोणाचा हां, आणि त्याला एवढं मोठं क्रेडिट लिमिट दिलं जातंय. म्हणजे ते हां. वाटायलाच बसलेत. करेक्ट. नंतर आपल्याला घर तू मुंबई, पुण्यात घर घ्यायला जा. तुला बघ किती ई-एम-आय हां, आणि किती लोन लायबिलिटीज बसतायत. तर आपण ना ह्या ट्रॅपमध्ये कुठे अडकत जातो. हां, परत तू विजय सेल्सला जा, तू कुठलेही Amazonचे सेल्स बघ. तुला एक गॅजेट ई-एम-आय पे लो. मग सगळं असं हां, म्हणजे ना कळतच नाही, की कुठे, कुठे, कुठे आपण आतमध्ये रुतत जातोय आणि हां, मग ते बाहेर येणं ना आपल्याला कुठेतरी मग डिफिकल्ट जातं. मग गेट रिच स्कीम्स वगैरे असे हां. सगळे मग आपण पटापट पैसे कसे बनवता येतील हं. किंवा मला म्हणजे मग चुकीचे मार्ग आपण निवडतो. तर तिथे कुठेतरी गफलत होते आपली. पण मला अजून एक असा एक हं, प्रश्न म्हणजे कुतूहलाने विचारावासा वाटतोय, हं, की अगोदर Paytm किंवा ऑनलाईन पेमेंट नव्हते. त्यावेळेस आपण हं. कॅशने व्यवहार बरोबर. करायचो. आज आपण ऑनलाईन पेमेंट करतो. हं. तर असं वाटतं का, की कॅशने जेव्हा व्यवहार करायचो तेव्हा पैसे जास्त शिल्लक राहायचे आणि ऑनलाईन ज्यावेळेस करतो पैसे जास्त खर्च होतायत? डिजिटल पेमेंट्सची मार्ग चुकीचा आहे तर नक्कीच नाहीये. हं. कारण का आपलं खूप सोपं झालंय लाईफ करेक्ट. त्याच्यामुळे. पण कसं व्हायचंय तू लक्षात घे. जेव्हा कॅशने पेमेंट्स करायचो ना, हां, कुठेतरी तुझी बघ कॅश तू जेव्हा देतो, तुला कळतं तुझ्या पॉकेटला पण हां, कळतं, स्वतःला पण मेमराईज होतं, की बाबा माझी कॅश संपतीये. आता हां. मला म्हणजे माझं पॉकेट रिकामं झालंय. माझ्याकडे एवढीच कॅश होती. करेक्ट. ते तुला डिजिटल पेमेंट्समधनं म्हणजे कठीण जातं. आपल्या अकाउंटला आहे, पटापट यू-पी-आयनी स्वाईप करत जा. लक्षातच राहत नाही, की हां. किती पैसे आपले संपले. करेक्ट. हेच तू आता क्रेडिट कार्डने बघ, आपल्याकडे नसणाऱ्या पैशांची उधळण. हां. म्हणजे ते तर अजूनच वाईट, की करेक्ट. म्हणजे मला जेव्हा माझा पगार येणार आहे, मला माझा जो आउटस्टँडिंग आहे क्रेडिट कार्डचा, तो हां. देण्यासाठी पण पैसे आहेत की नाही, ह्याचा पण लोकांचा प्रॉब्लेम असतो. हां. म्हणजे जेव्हा कॅश वापरले जायची, आपल्याला मेमरीला ते करेक्ट. रिकॉग्नाइज व्हायचं, हां, की माझे पैसे संपतायत. हां, तेच डिजिटल पेमेंटने कुठेतरी अजूनच आपण त्याच्या वरती जायला लागलो आणि क्रेडिट कार्डनी तर अगदी संपवलंच. हां. म्हणजे मग तसं आपण कुठेतरी गोंधळ होतोय लोकांचा आणि मग ती सेव्हिंग्ज मिस होते. ओके. सेव्हिंग्ज म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट्स. मग अर्थात समजा बचत करायची आपण असं हं, म्हणूयात, हं, पगाराची बचत हं, करायची आहे. हं, तर अशा कुठल्या 3 ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही वापरल्या हं. तर तुमची चांगली बचत होऊ शकते? कसं करतो आपण? पगार येतो, मग खर्च होतात. कारण का खर्च असणारच आहे. हां. म्हणजे एकच जीवन आहे, चांगलं जगलं पाहिजे, करेक्ट. खर्च होणारच आहेत. पण जर का त्याच्या जसा पगार येतो ना, छोटीशी अमाउंट म्हणजे हं. आता आपण एक्झाम्पलच घेतलं. हां, समजा कोणाला 20,000 पगार आहे. हां, 20,000तनं चला आपले 5,000-10,000 तर खर्च असणारच आहे स्वतःवर. हां. इतर काही खर्च मिळून लाईफस्टाईल वगैरे अजून 5,000 गेले. हं. त्याच्यातनं मग 3,000 आपल्या लाँग टर्मच्या सेव्हिंगसाठी आणि 2,000 आपल्या इमर्जन्सी फंडसाठी इमिडिएटली काढून ठेवले ना, ओके. म्हणजे पगार आल्या-आल्या 2 ते 3 दिवसात. हां. तर मग तिकडे आपल्याला लक्षात येईल लोकांना दोन्ही बॅलन्स करता येतंय. म्हणजे ओके. आताचं लाईफ पण आपण जगतोय, हं. पण आपण आपलं फ्युचर पण सिक्युअर करतोय आणि आपलं जे इमर्जन्सी काही आली, तर ते पैसे पण बाजूला करतोय. तर हे ओके. जे लोकं मला दिसतायत ना करताना, हां, हां. तिकडे ती लोकं पुढे जातायत. सध्या आपण आता मगाशी तुम्ही इन्फ्लेशनबद्दल बोललात, बरोबर, की महागाई वाढतीच आहे आणि बरोबर, पगार लोकांचे तिथेच आहेत बरोबर, आणि घर तर चालवायचंय. बरोबर. मग या काळामध्ये एक्झॅक्टली आपले पैसे कुठे गुंतवले पाहिजेत जेणेकरून काय म्हणतो आपण कन्फर्म प्रॉफिट आपल्याला मिळेल? आता तू म्हणजे ह्याच्यात ना झोन्स असणार. हं. कारण का सगळे पैसे आपल्याला फ्युचरला लागणार आहेत का? तर असं नाही. बिलकुल होणार नाही. हं. सेव्हिंग्ज सुरू करतो किंवा इन्व्हेस्टमेंट प्रोसेस सुरू करतोय ना, पैसे हे लागणारच आहेत. करेक्ट. इमर्जन्सी ही येणारच आहे. हां, हं, तर एक असणार आपलं शॉर्ट टर्म. मग हं. त्यात ते आधी तर पहिले 3 ते 6 महिन्यांचे पैसे आपण बाजूला केले पाहिजेत. हां. कारण का काही मध्ये आले खर्च, मेजर खर्च, हं. मेडिक्लेम
म्हणजे मेडिकलचे खर्च, तर आपल्याला हां. ते पैसे बाजूला असले पाहिजेत. ते झालं, की आपले जे शॉर्ट टर्म गरजा आहेत, हं. म्हणजे व्हेकेशनला जायचंय, हं. मुलांची शाळेची फीज आहे, हां. नंतर मेंटेनन्स आहे. हे पैसे कुठेतरी आपले डेट फंड्स किंवा एफ-डीमध्ये म्हणजे स्वीप इन एफ-डीज वगैरे हां. असतात त्याच्यात गेले पाहिजेत. त्याच्यानंतर तुझे 3 ते 5 वर्षांचे खर्च येतील. हां. म्हणजे मला घरासाठी डाउन पेमेंट जमा हां. करायचंय, मग काही असो, कारसाठी मला जमा करायचंय, रिनोव्हेशन येऊ शकतं. मग तिथे कुठेतरी आम्ही हायब्रिड फंड्सचं कॉम्बिनेशन घ्यायला सांगतो, ओके. ज्याचा इक्विटी आणि डेटचा रेशिओ असतो त्याच्यात. हां. आणि मग तुझं जे रिटायरमेंट आहे हं. किंवा क्लायंटचं मुलांचं शिक्षण आहे एज्युकेशनचं, हां. तर तिथे मग इक्विटीचं एक्सपोजर. म्हणजे आपल्याला ओके. तिथे रिटर्न्स जास्त येण्याचे चान्सेस. सो इथे ओके. हे जेव्हा प्रॉपरली बॅलन्स आउट होतं ना, तिथे मी बघते क्लायंट लॉस होत नाही. मग ओके. काय होतं माहिती आहे, आपलं प्रॉपर नॉलेज नसतं हं. यातलं. आपल्याला त्यातलं काही कळत नाही, त्यातनं वेळ मिळत नाही, हां. त्यातनं एवढं स्ट्रेस जॉबचा वगैरे, इथे कुठेतरी मग प्रोफेशनल हेल्प लागते आपल्याला. कारण ओके. का आपण घेतो, चला फंड्स हां. पण चांगले घेतो. सगळं आजकाल ChatGPT, रोबो हो, ॲडवायझरीमध्ये हो. सगळं तुला बघितलं तर तू टाकलंस की सगळे डिटेल्स येतात. करेक्ट. म्हणजे आपण त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्ट हो, पण करू. हो. पण त्याच्यानंतर काय होणार? पुढे तो फंड नीट चालेल की नाही ह्याची काय खात्री? मग तिथे हां. रेग्युलर रिव्ह्यूज आले, मग मॉनिटरिंग आले, मग डायव्हर्सिफिकेशन आलं. असं बऱ्याच काही प्रोसेस असतात, जिथे आम्ही त्यांना मदत करतो. ओके. मग तिथे थोडीशी प्रोफेशनल हेल्प लागते. जसं तुम्ही म्हणतायत, की हं. तुम्ही एक्झॅक्टली एखाद्या क्लायंटला प्रॉपर बरोबर. फायनान्शियल ॲडवाईज करता, की हं. कुठे पैसे गुंतवले हं. पाहिजेत. बरं. सो प्रेक्षकांना अजून कळण्यासाठी हं. एक्झॅक्टली तुम्ही एखादा क्लायंट तुमच्याकडे बरं. आल्यानंतर कशा पद्धतीने त्याची फायनान्शियल ग्रोथ होईल हं. यासाठी त्याला सपोर्ट करता? जेव्हा क्लायंट आम्हाला कॉल करतो, इधर हं. Instagramवरनं मेसेज करत असेल किंवा WhatsAppवरनं मेसेज किंवा एक साधा कॉल. हां. तो आला, की मी सुरुवातीला स्वतः कनेक्ट करते क्लायंटला, कारण का ओके. माझ्याकडे बघून क्लायंट येतोय. हं. मग तिथे कसं होतं, म्हणजे मी एक शीट पाठवते क्लायंटला, हां. जिथे त्याचे बेसिक डिटेल्स म्हणजे त्याच्या आधीच्या इन्व्हेस्टमेंट्स जे काही केले असतील, म्हणजे हां. मला कळतात की काय चुका झाल्यात का, हां. सगळ्या बरोबर केल्यात त्यांनी. मग इन्शुरन्स पॉलिसी असू दे, म्युच्युअल फंड्स असू दे, स्टॉक्स असू दे, काही जे असेल ते. ओके. त्याच्यानंतर त्याचे फ्युचरचे गोल्स. कारण का हां. आपल्याला कळलं तर पाहिजे आपण कशासाठी इन्व्हेस्ट करेक्ट. करतोय. नाहीतर आपलं हा प्रॉडक्ट घेतला, ते काहीतरी घेतलं, ह्यानी सांगितलं, हा काका आला, त्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट दिली, ह्याला अर्थ नाही. हां. म्हणून आपल्याला फ्युचरचे गोल्स माहिती असणं महत्वाचं. हां. आणि मग स्वतःचा आत्ताचा कॅश फ्लो म्हणजे माझ्या हातात किती पगार येतोय टॅक्स कापून हां. आणि माझा घर खर्च काय आहे, ते पण मी क्लायंटला सांगते बिलकुल कॉम्प्रोमाईज करू नका. ओके. तुम्हाला जेवढा तुमचा खर्च आहे बिनधास्त करा. हां. मग जे काही पैसे बफर उरतायत ना, त्याच्यातनं आपण मॅनेज करू. ओके. मग ही जी एक्सरसाइज एकदा क्लायंटकडनं करून घेतली ना, हं. म्हणजे काय थोडक्यात आपण फिरायला जातोय कुठेतरी. हां. सुरुवातीला काय करतो आपण Google मॅप ऑन करतो. करेक्ट. त्याच्यावरनं आपल्याला कळतं किती ट्रॅफिक आहे, कुठे हां, जायचंय, किती वेळ लागणार आहे. हे जेव्हा तुम्ही फायनान्सच्या बाबतीत फायनान्शियल प्लॅन टाकता ना, हां. तर क्लायंटला एक्झॅक्टली दृष्टिकोन कळतो. आता मी हे एक्झाम्पलने हां. तुम्हाला सांगेन, हं. की आता माझ्याकडे ना परवाच एक कॉल आलेला. हां. क्लायंट होती फक्त 27 वर्षाची मुलगी. ओके. 1,20,000 पगार. ओके. मॅनेजमेंट स्टुडंट, चांगला पगार. आणि मला सांगते, "मला ना 10 वर्षात मॅडम मला जास्त नोकरीच करायची नाहीये. मला 10 वर्षात रिटायर व्हायचंय." ओके. मला पण वाटलं 1,20,000 पगार इझिली आपल्याला ते म्हणजे हां. थोडाफार होऊ शकतं. 35,000 तिचा खर्च. हां. आम्ही जेव्हा रिटायरमेंटचा तिचा प्लॅन टाकला, बाकी पण जास्त गोल्स घेतला नाही. हां. एक किड्स एज्युकेशन आणि एक रिटायरमेंट प्लॅनिंग. आणि शॉक होतो आम्ही, की तिला जवळ-जवळ 2.25 लाखाची एस-आय-पी आली. कारण का तिला 10 वर्षातच ओके. रिटायर व्हायचं होतं. हं. तिलाही ते एकदम शॉकिंग, की मी एवढं कमवते, मी एवढं सेव्हिंग करतेय आणि तरी मला एवढ्याची एस-आय-पी करावी लागेल. मी म्हटलं हां. बघा आता 37ला आपल्याला नाही रिटायर होता येणार. आपल्याला अजूनही जॉब करावा लागेल. आता हे जर का मी तिच्याबरोबर एक्सरसाइज हं. केली नसती, ती त्या भ्रमात असती, की करेक्ट. अरे मी कधीही रिटायर होऊ शकते. हां. तर तिथे मग ना क्लायंटचे डोळे उघडतात. आता ओके. ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. म्हणजे आपण हे पॉझिटिव्हली घेतलं हं. पाहिजे. कारण का आपल्याला आधी कळलं. हे हां. 50ला आल्यावर कळलं असतं तर काय केलं असतं? करेक्ट. म्हणून मग सुरुवातीलाच ही एक्सरसाइज करणं फार महत्वाचं ठरतं. मग अर्थात आता हे एखादा व्यक्ती हं. किंवा स्त्री असेल जी हं. जॉब करते हं. तिच्यासाठी. हं. पण व्यवसाय करणारे जे हं. आता लोकं हं. आहेत, हं. सो त्यांच्यामध्ये सुद्धा सेव्हिंगचा मोठा प्रॉब्लेम होतो. बरोबर. सो त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकतो? जे बिझनेस ओनर्स असतात किंवा म्हणजे ज्यांचे स्वतःचे बिझनेस वगैरे असतात हां. किंवा सेल्फ एम्प्लॉईड असतात, हं. त्या लोकांनी ना पहिलं तर आपला इमर्जन्सी फंड्स हा बाजूला ठेवला पाहिजे. कारण का ओके. कधी-कधी एम्प्लॉईज असतात. हां. स्वतःचा पुढचा महिन्याचा पगार येईल की नाही माहिती नसतो. हो. तर अशा वेळेस तुम्हाला ना ॲटलीस्ट 6 महिन्यांचे तरी पैसे बाजूला ठेवले पाहिजेत. जे काही घर खर्च आहेत किंवा आपल्या एम्प्लॉईजचे काही खर्च आहेत, आपलं ऑफिस हां. रनिंग करायचं त्याचा खर्च आहे, तो बाजूला झाला पाहिजे.
त्याच्यानंतर मी काय सांगते, तुमचं ना ह्या लोकांचं रँडम इन्कम्स असतात. म्हणजे हां. कुठल्यातरी महिन्यात खूप जास्त येतील, कुठल्यातरी महिन्यात एकदमच हो. काहीच नसणार आहे. नसणार. मग ज्या महिन्यात पैसे येतात ना, ते पैसे आपण डेट फंड्सला पार्क करतो. म्हणजे ओके. काय, जिथे काही रिस्क जास्त नसते. हं, एक स्टेबल इन्कम, जसं एफ-डीला रिटर्न्स मिळतात तसे रिटर्न्स येतात. हं. आता काय होतं माहिती ह्याच पैशातनं आपल्याला विथड्रॉल्स घेता येतात आणि बरं. एस-आय-पी माध्यमातनं परत रिइन्व्हेस्ट करता येतात. ओके. म्हणजे लोकं जे म्हणतात, मी सॅलरीडच आहे, माझे पैसेच रेग्युलर हां. इन्कम नाहीये, त्यांच्याकडनं आम्ही बरोबर ही एक्सरसाइज करून घेतो आणि ओके. तेही व्यवस्थित सेव्हिंग्ज करतात. तिथेही कुठेही काही इश्यू येत नाही. ओके. सो जे बिझनेस ओनर्स असतील किंवा असे सेल्फ एम्प्लॉईड असतील, हं. नक्कीच आपल्याला त्यांनी कन्सल्ट करावं आणि आपण त्यांना प्रॉपर मार्गदर्शन करावं. एक्झॅक्टली काय सिस्टम आहे? जसं तुम्ही म्हणालात, की आपण पैसे एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. बरं. काय एक्झॅक्टली सिस्टम आहे ती? आता बघ, समजा आता कुठल्यातरी महिन्यात आपल्याकडे 50,000 येतात. हां. कुठल्यातरी महिन्यात आपल्याकडे फक्त 15,000 येतात. हां. आता आपण हे 15,000 ज्या महिन्यात येतात ते तर खर्चच होणार आहेत. म्हणजे हो. आपण हे 50,000तनं चला 40,000 बाजूला केले. हां. असे आपण महिन्याच्या म्हणजे 2-3 महिन्यातनं आपल्याला असे काही सुटतायत एक्स्ट्रा पैसे, हां. ते आपण त्या डेट फंडमध्ये, जिथे अंदाजे आपल्याला 5 ते 7.5% मध्ये कुठेतरी रिटर्न्स येतात. ओके. आता हे पैसे बाजूला झाल्यामुळे आपले खर्च होणार नाहीत. हां. आता त्याच्यातनं मी काय करणार, दर महिन्याला एक 10,000 ते 15,000 त्यांच्या अकाउंटला रिलीज करणार. त्याला ओके. म्हणतात सिस्टमॅटिक विथड्रॉल. ओके. आता सिस्टमॅटिक विथड्रॉल तुझ्या अकाउंटला आली, तर हं. त्याच पैशातनं आपली एस-आय-पी जाऊ शकते. त्याच ओह! पैशातनं मुलांच्या शिक्षणाला आपल्याला फीस भरता येईल, व्हेकेशन्स करता येतील. सो इतके सुंदर माध्यम आता ओके. अवेलेबल आहेत ना हां. इंडियात. फक्त लोकांना ते माहिती नाही की कसं वापरायचं. आणि ओके. मग कारण मिळतं आपल्याला, की माझ्याकडे तर काही पैसेच उरत नाही. माझे जे पैसे येतात ते हां. रँडम असतात. त्यामुळे मी कुठली कमिटमेंट घेता येत नाही ओके. सेव्हिंगची. पण तुम्ही जरा प्रॉपरली जर का तुम्ही मार्गदर्शन घेतलं ना आर्थिक हां, हां, हां. सल्लागारकडनं, तुम्हाला हे सगळे माध्यम कळणार आहेत इन्व्हेस्टमेंटचे. आता सेव्हिंग करायची म्हटल्यावरती पैशाविषयीची जी मानसिकता असते, मनी माइंडसेट म्हणतो आपण त्याला, ते कितपत गरजेचं आहे? आजकाल ना ह्या माइंडसेटवर फार बरंच डिस्कशन होतं. हां. पहिलं म्हणजे माइंडसेट म्हणजे काय? हं. म्हणजे माझी बॅलन्स करण्याची प्रवृत्ती. हां. म्हणजे आपला जो पगार येतो, त्याला नीट बॅलन्स करता आलं पाहिजे. हं. मी ना 2 टाइपचे लोकं बघते ह्याच्यात. हं. एक ना खूप खर्चिक असतात. म्हणजे त्यांना सांगितलं तर, "बाबा आज मी जगतो, उद्याचं मला काही माहिती नाही." हां. आणि दुसरे असे असतात, की सगळे पैसे सेव्हिंग्जला टाकायला बघतात. हां. आता दोन्ही तू बघशील तर दोन्ही बरोबर नाहीये. आपल्याला हां. कुठेतरी बॅलन्स गाठता आला पाहिजे. करेक्ट. मग त्याला आपण म्हणतो माइंडसेट. हां. आता जे तू बघ, चांगले जे पुढे गेलेली लोकं आहेत, त्याच्यात पण बिझनेस ओनर्स आले, त्याच्यात चांगले सॅलरी इन्कम म्हणजे हां. ज्यांची चांगली इन्कम असते अशी लोकं गटाला. दोघांचंही तू बघशील तर काय करत असतील, आपले आलेले पैसे हां. कसे मल्टिप्लाय करायचे ह्यांचं त्यांना प्रॉपर नॉलेज असतं. ओके. म्हणजे तुझ्या इन्कमला इन्कम वाढवणं, हं. तुला ड्युअल सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे हां. तूच बघ ना, आजकाल आय-टीवाले इंजिनियर चांगला जॉब असतो, एवढा चांगला हं. पगार असतो. पण काहीतरी कन्सल्टिंग करतील आफ्टर जॉब अवर्स. हां, हां. मग कोणी ओला उबरला गाडी चढवतं, कोणी ऑनलाईन सेल करतं. आता हं. तुमच्यासारखे लोकं पॉडकास्ट करतात. सो इतकं हां. म्हणजे सॅलरी अर्निंग असून सुद्धा सेकंड सोर्स ऑफ इन्कम मिळवणं. करेक्ट. मग जे पैसे आहेत त्याला वाढवणं, ते पॅसिव्ह हां. इन्कममध्ये टर्न करणं. म्हणजे काय, उद्या मी नोकरी नाही केली तरी मला पैसे येत राहिले पाहिजेत. ही जेव्हा हां. माइंडसेट आपल्याला डेव्हलप व्हायला लागते ना, माझे जे स्किल्स आहेत त्याच्यातनं माझा पगार कसा वाढू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंटेशन सुरू करतात, मग तिथे तुला दिसतं की तुझं लाईफ आहे ना एकदम सुरळीत चाललंय. हां. म्हणजे मला लोकं विचारतात, "मॅडम इतकं काय सोपं आहे का? आजकालचं महागाई किती हां. आहे? काय खर्च? तुम्हाला बोलायला काय जातंय? सेव्हिंग करा, इन्व्हेस्टमेंट करेक्ट. करा. आमचा दर महिन्याला घर खर्च कसा चालेल हे आम्हाला हं. माहिती नसतं." अरे मग माध्यम आहेत ते एक्सप्लोर तर करा. करेक्ट. मग तुम्हाला कसं माहिती? तुम्ही तर आता 15 एम्प्लॉईज घेऊन बसले. अरे मी शून्यातनं उभं केलंय. हां. म्हणजे इंडियात आल्यावर आय-टीचं शिक्षण, हां. म्हणजे तू खरं सांगायचं झालं तर मी सेकंड इयर इंजिनिअरिंगला असताना माझे वडील गेले. माझ्या ओह! आईकडे फक्त ₹2,00,000 त्याच्यातनं पण घराचं लोन आउटस्टँडिंग. घर सुद्धा नॉमिनेटेड नाही आईच्या नावाने आणि तिथून आम्ही पल्ला आज इथे गाठलाय. माझा ओह! स्वतःचा भाऊ सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे ॲक्सिसमध्ये. मी ओके. स्वतः आता 15 एम्प्लॉईजला घेऊन बसलीय. सो आम्हीही त्रासातनं गेलोय. पण हं. कुठे गप्प बसलो का? सो एखादी नाही. साधारण बाई जर का एवढं करू शकते, तर कुठला पर्सन का नाही करेक्ट. करू शकणार? त्याला करायलाच पाहिजे. प्रयत्न तर करू शकतो आपण. बरोबर आहे. चालेल की नाही हे नंतरची गोष्ट. सो करेक्ट. मग तिथे तुम्हाला याला माइंडसेट म्हणतात. मग रिच माइंडसेट पैसे वाढवण्याचा प्रयत्न करेल. पुअर माइंडसेट, हे काय बोलतायत, त्याला काही अर्थ आहे का? तर तसं थोडंसं तिथे तुमचं व्हेरिएशन येतं आणि मग तिथे आपण कुठेतरी अडकतो. म्हणजे पुढे ओके. जात नाही. ओके, असं. ओके. त्यामुळे मानसिकता खूप जास्त खूप महत्वाची. महत्वाची, खूप ओके, महत्वाची. ओके.
आपण अशा काही जाहिराती बघतो, की ज्याच्यामध्ये असं म्हणतात, की तुम्ही काम करू नका, तुमच्या पैशाला कामाला लावा. बरोबर. एक्झॅक्टली काय थॉट आहे तो? आ आता आपण काहीतरी अर्निंग करतोय. हं, तू बघ अर्निंग करताना खूप अर्निंगवाले लोकं जे बघतोय आपण, हं. आपल्याला काय वाटतं किती छान आहे ह्याचा लाईफ. हां. 2.5 लाख पगार येतोय, 5 लाख पगार येतोय. खरंच पैसे वाढतायत का? तर नाही. ते पैसे हां, बाजूला जात नाही. पण जर का तू नीट ज्यांचं रिच माइंडसेट किंवा आपण हां. मानसिकता प्रॉपर असते, ते लोकं पैसे मल्टिप्लाय करायला बघतात. म्हणजे आपल्या जर का ₹10 इन्व्हेस्ट करतो, 10चे 20 कसे होतील हे हां, बघतोय. करेक्ट. आता त्याच्याने काय होतं, तुझे पैसे उद्या जाऊन ते कॉर्पस क्रिएट होतं. हं. म्हणजे साधारण आपण समजा 3,500 ची पण एस-आय-पी एखाद्या 25 वर्षाच्या मुलाने केली, हां. तर ते पुढे जाऊन जर का 12% वाढले, तरी एक 60 पर्यंत जवळ-जवळ 3 कोटीचा कॉर्पस बनतो. ओह! हां, आता मी तर सरळ चला 1 सीआर म्हणजे हां, अगदी ते शक्य आहे कोणालाही हां. जर का नीट डिसिप्लिन वेमध्ये हं. म्हणजे सेव्हिंग्ज केली तर. आता 1 कोटीचा कॉर्पस असेल ना, हां, साधं आपण 6 ते 7% पण विथड्रॉल घेतलं, तर हां. महिन्याला जवळ-जवळ 60,000 पर्यंत विथड्रॉल यायला लागतं. ओके. हं. आता पुढे पण काय होतं बघा, आपण फक्त 7% काढतोय. हां, आपल्याला चान्सेस असतात 10 ते 12% मिळवण्याचे. हां, म्हणजे पुढे हे पैसे वाढत सुद्धा जातात. म्हणजे आपले 1 कोटी वाढत जातं हां. आणि आपल्याला हे 60,000 जे आपण काढतोय, त्याला पण आपल्याला वाढ म्हणजे पुढे जाऊन 60चे 65, 65चे 70 असे काढता येतात आणि आपला कॉर्पस पण पुढे जाऊन मोठा होतो. म्हणजे कोणाचे ओके. 2.5 कोटी, 5 कोटी म्हणजे मी आता माझ्या रिटायर्ड क्लायंट्सचे बघते, हां. की 1 ते 1.5 लाख महिन्याला विथड्रॉल घेतायत आणि ओह! तरीही कॉर्पस त्यांचा जवळ-जवळ 6.5-7 कोटीचा झालाय. ओके. कारण का कसं झालं आम्ही सुरुवात छोट्याने केली, हां. पण पैसे वाढवत गेले. मग हां. त्याच्यात बोनस आला किंवा घर होतं, सेकंड होम होतं ते विकलं हं. किंवा म्हणजे जे काही त्यांच्याकडे एफ-डीज होत्या त्या काढल्या, पॉलिसीज होत्या त्या आणि ते प्रॉपरली इन्व्हेस्ट करत राहिले. हायब्रिड फंड्स, इक्विटी ओके, फंड्स आणि त्याच्यात चांगले टक्के आल्यामुळे आज त्यांचा कॉर्पस तेवढा झालेला आहे. मग तू ओके. बघशील तर व्हेकेशनला जाणं, हां, हां, हां. नंतर मग म्हणजे कसं लाईफ जगायचं ना, हं. म्हणजे मी बर्ड वॉचिंगला जातो मॅडम. म्हणजे ओके. मला Instaवरनं त्यांच्या दिसतं. मग हां. तिथे कुठेतरी ते मल्टिप्लिकेशन आपल्या पैशांचं होतं असं ना, ते म्हणजे आढळून येतं ओके, लोकांचं. ओके, ओके. तुम्हाला ते पैसे वाढवता आले पाहिजेत आणि आपल्याला त्या पैशातनं उपभोगता आलं पाहिजे. तर ओके, त्याला ओके. कुठेतरी तू पॅसिव्ह इन्कम सारखं म्हणू शकतोस. ओके, ओके. मी ह्याचं एक उदाहरण देते तुला. समजा एखाद्याचा पगार 1,00,000चा आहे. हां, ज्यांचा कमी असेल त्यांनी कमी करावा. हां, हं. तर आपला एक 30,000-40,000चा खर्च असणार. हां. 15,000-20,000 आपल्याला बफर ठेवावे लागतील. म्हणजे एक 40,000-1,000ची इन्व्हेस्टमेंट्स तो करू शकतो. करेक्ट. समजा त्यांनी 40,000ची इन्व्हेस्टमेंट एक नेक्स्ट 20 वर्षांसाठी वगैरे केली. हां, कारण का आपल्याला कॉर्पस लागणार आहे हां. पुढे जाऊन. बरोबर. तर त्याचे अंदाजे 3.5 कोटीचा कॉर्पस बनतो. ओके. आता 3.5 कोटीच्या कॉर्पसमधनं जवळ-जवळ तुला एक 2,00,000चं महिन्याला विथड्रॉल घेता येणार आहे. हां, ओह! म्हणजे तुला त्याच्यात दर वर्षाला तुला जर का इन्फ्लेट करायचं तर 6 ते 7% तू वाढवू शकतो ओके, आणि तुझं हे 3.5 कोटी पण पुढे जाऊन वाढू शकणार आहे. आपण हे ओके, साधं 12% कॅल्क्युलेशन केलं ना, तरी हे वर्कआउट होतं. तर तुला ओके. कळलं ना, म्हणजे 3.5 कोटीच्या कॉर्पसमधनं जवळ-जवळ 2,00,000 तो विथड्रॉ करू शकणार आणि हां. पुढे जाऊन हे 3.5 कोटी पण वाढत जाणार आहेत. तर ह्याला तू ओके, म्हणतो पैशाने पैसे वाढवणं. कारण ओके. तू आता तुझ्या फक्त इन्कमवर हां. डिपेंडंट नाहीये. करेक्ट. म्हणजे आता समजा एखाद्याचा पगार आपणच आत्ता म्हणालो, की हां. लाखभर होता. ₹1,00,000 म्हणजे त्याला काय सवय होती वर्षाला 12,00,000चं पॅकेज कमवण्याची. करेक्ट. आता त्यांनी ते 3.5 कोटी जमवल्यामुळे हां. त्याला उलट 24,00,000चं पॅकेज झालं. मग करेक्ट. त्याला म्हणणार तुम्ही पॅसिव्ह इन्कम किंवा पैशाने पैशाला वाढवा. पण मग अर्थात म्हणजे लोकांना थोडं अजून डीपमध्ये समजण्यासाठी हं, हे जे पैसे वाढतायत, हं. एक्झॅक्टली ती इन्व्हेस्टमेंट कुठं केली जाते जरा त्याविषयी सांगा ना? बरं. इथे आपण इक्विटी आणि हायब्रिडचं मिक्सचर घेतो. म्हणजे ओके. मल्टी ॲसेट फंड्स, फ्लेक्सी कॅप फंड्स, मिड कॅप फंड्स. हां. जितकी लॉंगर ड्युरेशन तेवढी रिस्क जास्त त्या फंड्सला. करेक्ट. हे पैसे म्युच्युअल फंडात आपण इन्व्हेस्ट करत जातो. आपलं माध्यम असतं एस-आय-पी म्हणजे ओके. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हां. म्हणजे दर महिन्याला आपण एक तारीख ठरवणार, त्या अमाउंटला, त्या दिवसाला हं. ती पैसे त्या फंडला इन्व्हेस्ट होतात बरोबर. आणि प्रॉपरली डायव्हर्सिफाईड असतात. हां. मग जेव्हा तो कॉर्पस जमतो आपला, तर आपण त्याच्यातनं सिस्टमॅटिक विथड्रॉल म्हणजे काय, दर ओके. महिन्याला एक अमाउंट ठरवतो आणि ती आपल्या अकाउंटला हिट होतो. म्हणजे ओके. एस-आय-पीमध्ये आपल्या अकाउंटमधनं त्या फंडला इन्व्हेस्ट होतात आणि एस-डब्ल्यू-पी म्हणजे त्या फंडमधनं आपल्या अकाउंटला ते पैसे परत येतात. एक्झॅक्टली ओके. ऑपोझिट. आणि ओके. हे लोकं खूप सुंदररित्या मस्त एन्जॉय करतात या ओके. पैशांवर आणि त्याचं अगदी उदाहरण माझ्याकडचे क्लायंट्स ज्यांनी हां. 2014-15 ला इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली. अगदी छोट्या-छोट्या इन्व्हेस्टमेंट्समधनं त्या सुरुवात हां. झाल्या 5,000-10,000 ओके. जसा पगार वाढला वाढवत गेले. आज
आमचं टार्गेट होतं त्या काळात, की 3-3.5 कोटीचं पण कॉर्पस झालं ना मॅडम, हां. तरी खूप झालं. आणि ओके. आज ते रेग्युलरली इन्व्हेस्ट केल्यामुळे ना, त्यांचे अगदी 5-6 कोटीचे कॉर्पस सुद्धा झालेले. ओके. त्यांचे पूर्ण जे स्टेप अप करत गेले एस-आय-पी, बोनस आला तो इन्व्हेस्ट केला, एफ-डी हां. रिलीज झाली ती इन्व्हेस्ट केली. आज क्लायंट्स एवढे एन्जॉय करतात ना ते, म्हणजे जेव्हा पैसे येतायत म्हणजे हां, आज हां. झालेत, हं. तेव्हा इथे व्हेकेशनला जा, आज इटली, उद्या ग्रीस, मग नंतर इंडियातले पण, नंतर म्हणजे जसं पाहिजे तसं हं. आपलं लाईफ जगतायत. सो त्याला तू ओके. म्हणणार, की त्या क्लायंटनी खरंच फायनान्शियल फ्रीडम मिळवलंय. मग आपण आता असं बघतो, की हं, आज लोकं म्हणजे जे आता हं, नवीन इन्व्हेस्टमेंट करतील ती हं, गोष्ट वेगळी. हं, पण आज बरीच लोकं हं. ई-एम-आयच्या ट्रॅपमध्ये अडकली आहेत. बरोबर. सो ते या ट्रॅपमध्ये अडकण्याचं मुख्य कारण काय वाटतं? कसं आहे इझिली आपल्याला आजकाल क्रेडिट लोन्स मिळून जातात. तू बघ हं. पर्सनल लोन्स म्हण, म्हणजे रोजच्या रोज कॉल्स असतात लोकांना. म्हणजे हां. मलाच किती वेळा कॉल येतो. त्याच्यातनं क्रेडिट कार्डवाले तर बसलेलेच आहेत हां. आपल्याला म्हणजे क्रेडिट कार्ड्स फ्रीली मोठे-मोठे लिमिट्स द्यायला. आणि मॉल्समध्ये गेलं तर लॅपटॉप घ्यायचा आहे, 6 महिने की ई-एम-आय. मग हां. मोबाईल घ्यायचा आहे, म्हणजे आपली कॅपॅसिटी आहे की नाही ते विकत घेण्याची हा विचारच केला हं. जात नाही. कारण का काय मला महिन्याला 5,000 भरायचे असं करेक्ट. करत-करत तू कधी लोकांना कळतच नाहीये, की मी 5-6 ई-एम-आय घेऊन ठेवले. हां. म्हणजे कारचा ई-एम-आय, हा घराचा ई-एम-आय, गाडीचा ई-एम-आय हां. म्हणजे इतके वेगळे-वेगळे ई-एम-आयच्या ट्रॅपमध्ये अडकत चाललोय ना, की मग ते म्हणजे एक अशी वेळ येते, की लोकांना ते मॅनेजच करत नाही. आणि मला करेक्ट. एवढे कॉल्स येतात त्याच्यावरनं. हं. म्हणजे आता एक सिंपल उदाहरण माझा एक क्लायंट एकदम चांगला म्हणजे हां. तू बघशील तर दोघं नवरा-बायकोंचा पगार मिळून हं. अंदाजे ₹2.25 लाख हातात येतायत. ओके. म्हणजे काय कमी आहे का? नाही. अगदी चांगल्या हां. पोझिशनवर आहेत. पण मी आता जेव्हा माझ्याकडे कन्सल्टिंगला गेल्याच आठवड्यात हं. आलेले, मला सांगतायत, "मॅडम आम्हाला ना व्हेकेशनला जायचंय हं. आणि खरंच तुम्हाला सांगते एक साधं दुबईचं व्हेकेशन करायचं ना आमच्याकडे पैसे नाहीयेत." मी म्हटलं, ओह! "एवढा पगार येऊन मग काय होतंय? असं का होतं तुमचं?" हं. मग सगळं आम्ही जरा खोलात गेलो त्याच्यात. तर 3 घरं. ओके. स्वतःचं राहतं घर आणि 2 इन्व्हेस्टमेंटचे घर म्हणजे पुढे जाऊन मुलाला आणि मुलीला ओके. ते घर मी एक ॲसेट म्हणून पण मग स्वतःच्या जीवनाचं काय झालं? हां. पूर्ण ई-एम-आयच्या ट्रॅपमध्ये आपण अडकलो. करेक्ट. मग 1,75,000 नुसते ई-एम-आयवर. मग मुलांचं ओह! शिक्षण, मग स्वतःचा घराचा खर्च आणि आपल्याला त्या स्टेटसप्रमाणे तर राहायला राहायला पाहिजे. पाहिजे. मग बरोबर आहे. तिथे कुठेतरी ना हे सगळी गफलत होते आणि जे ओके. आपण जगायला पाहिजे ना तेच जगणंच विसरतात लोकं. सो तिथे ओके. मग थोडासा कंट्रोल असला पाहिजे आपल्या स्वतःवर. ओके, ओके. बऱ्याचदा आपण असं पाहायला हं, मिळतं, हं, की हं, लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग हं, या ठिकाणी फसतं, हं, की आठवड्याचं जे जेवण आहे, हं, ते जेवण हं, 4 वेळेस बाहेरून येतं हं, आणि म्हणून कुठेतरी कळत नाही, की आपले पैसे कुठे जातात. असंही हं. होतं का? ह्याच्यात तर खूप सुंदर उदाहरण आहेत. तुमच्या हां. पुण्यातलेच आहेत हां. अगदी. अ, म्हणजे एक क्लायंटनी मला कॉल केलेला ऑनलाईन आणि जस्ट आमचं सगळं कन्सल्टिंग आणि हे ते. तर त्याचा पगार हातात येत होता 2.65 लॅक्स हं, पर मंथ. नवरा-बायको आणि 2 मुलं. मग माझं सेव्हिंग होत नाही, माझं सेव्हिंग होत नाही. आधी बोलायला तयार नाही. हं. मग नंतर मी अगदी खोदून म्हटलं, "सर आपल्याला घर खर्च तर काढावाच लागेल. मला हां. कळायला तर पाहिजे तुमचा बफर आणि त्याच्याशिवाय मी काही पुढे जात नाही. कारण का मला करेक्ट. कळलं पाहिजे इमर्जन्सी किती आहे, हां. घर खर्च किती आहे." तेव्हा मग ते सांगायला लागले, "मॅडम असं होतंय, की आमचं ना Zomato आणि Swiggyचं बिलच 60,000 ते 70,000." मी म्हटलं, "वर्षाचं ओके. का?" तर नाही, महिन्याचं. ओह! मग तिथे एकदम म्हणजे म्हटलं, "सर 60,000 ते 70,000 नाही घरात बाई आहे जेवण करायला." हं. पण काय होतं माहिती का, कधीतरी ती भाजी आवडत नाही. ओके. कधी-कधी मला बाहेरून काहीतरी स्वीट खावंसं वाटतं. म्हणजे कुठल्या थरावर आपण जातोय, हेच हां. आपल्याला लक्षात येत नाहीये. आणि मग तिथे तुम्हाला ना कंट्रोल स्वतःवर आणावाच लागेल. ओह! कारण का पुढे जाऊन मुलांची शिक्षण आहेत, स्वतःचं करेक्ट. रिटायरमेंट आहे. मग हे सगळं कधी आपण तरतूद करणार? पूर्ण बॅलन्स करा असं काही नाही. आपण हां. एन्जॉय पण करायचं. एवढा पगार करेक्ट. येतोय नक्कीच खर्च करा. पण त्याला कुठेतरी ना एक लिमिट आखता आलं पाहिजे. हां. नाहीतर मग आपल्याला हातात आपली घडीच निघून जाईल. आणि मग करेक्ट. कुठेतरी त्या ट्रॅपमध्ये म्हणजे आत्ता आपण त्याला नीट कंट्रोलमध्ये नाही आणलं, तर 50शी नंतर 60 नंतर आपल्याला नोकरी करण्याची वेळ येईल. मग तिथे हो. आपल्याला थोडंसं अलर्ट झालंच पाहिजे. आणि कोविडनी तर आपल्याला हे करेक्ट, शिकवलेलंच आहे, करेक्ट. की हो. किती इमर्जन्सी आली तर म्हणजे वर्षभर पगार हो. नव्हते, तर आपण आपल्या लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ झालेली. तर करेक्ट. तिथे तसं नको व्हायला म्हणून हं. आत्तापासून थोडंसं असे काही खर्च जे असतात त्यांना कंट्रोल आणताच आला पाहिजे. ओके, ओके. हं, मगाशी तुम्ही त्या घराचं उदाहरण हं, दिलं. हं, एका हं. क्लायंटने 2 घरं घेतली होती. बरोबर, सो अर्थात घर ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते कुठल्याही कपलची. बरोबर, लग्न झाल्यानंतर पहिले घरच घेतलं पाहिजे आणि बरोबर, अर्थात ते घर ई-एम-आयने अर्थात ते घर ई-एम-आयने सुरुवात होते. बरं. पण समजा हे घर कॅशमध्ये घ्यायचं असेल, हं. तर पॉसिबल आहे का?
माझ्याच एका क्लायंटने हे करून दाखवलं. एकाचा पगार 90,000 हं. दुसऱ्याचा पगार जवळ-जवळ 80,000 म्हणजे हां. एक अंदाजे 1,60,000चं महिन्याला म्हणजे हां. त्यांच्याकडे हातात येत होतं. 40,000-50,000 त्यांचा खर्च. हां. सो आता हे जे जवळ-जवळ एक ₹1,25,000 ते 1,30,000 ते हां. महिन्याला सेव्हिंग करत होते. ओके. असे 5 वर्ष करत गेले. हं. जवळ-जवळ त्यांचे 70-1 लाख रुपये त्याच्यातनं जमले. ओके. 70 लाख जमल्यावर आधी त्यांनी एक 75-80 लाखाचं घर घेतलं. हां. 1 BHKच होतं. ओके. आता ॲटलीस्ट ती हं. एक घर आपली एक ॲसेट क्रिएट झाली. करेक्ट. पुढे जाऊन ते पुरणार नाहीये. हं. तेव्हा ते विकून मग दुसरं घर घेणार. तर ओके. असं जेव्हा काही बॅलन्स आउट करतो ना, तर त्याला आपल्याला शक्य होतं. पण घरासाठी लोन घेणं हे काही चुकीचं नाहीये. आपल्या घर घेताना लोन म्हणजे हे ॲसेट बिल्डिंगसाठी आपण हं. वापरतोय. तर लोन घेऊन जर का घर घेतलं तरी काहीच हरकत नाहीये. फक्त ना हा ओके. फॉर्म्युला लोकांनी लक्षात ठेवावा. जर का म्हणजे आपण 60चा फॉर्म्युला म्हणतो हं. याला. तुला आता समजा कोणाला एखाद्याला ₹1,00,000 पगार आहे. हं. त्याला मल्टिप्लाय बाय 60 करायचं. म्हणजे काय ओके. झालं 60 ते 65 लाखापर्यंत तो घर घेऊ शकतो. हां. म्हणजे कसं होणार लाखभराचा इन्कम येतोय. हं. जवळ-जवळ त्याला 60 लाखाच्या घरावर 50,000-1,000चा EMI EMI असेल. बसेल. हां. 20% त्यांनी डाउन पेमेंट आपल्या खिशातनं द्यावा म्हणजे 15 ते 20 लाख करेक्ट. आणि बाकीचा त्याचा घर खर्च आणि त्याचे फ्युचर सेव्हिंग्ज. हं. म्हणजे 30,000 ते 35,000 खर्च आणि 20,000 आपले सेव्हिंग. हं. म्हणजे तू बघशील तर 1,00,000तनं 50,000 EMI गेला, 35,000 घराचा खर्च गेला, 15,000 त्याच्या फ्युचरच्या सेव्हिंग्जला. ही घडी कशी प्रॉपरली बसली. हां. आता लोकं म्हणणार मला समजा एखादं 1 कोटीचं घर घ्यायचंय. हं. तर मग कसं करायचं? मग त्याला तुम्ही डिव्हाईड बाय 60 करा. म्हणजे ओके. कळेल तुम्हाला 1,60,000 तुमच्या हातात आले पाहिजेत. सो ओह! हे जर का फॉर्म्युला जरा आपल्या क्लायंट्सनी वापरून बघितला ना, हं. त्यांना इझिली कळेल की आपण कधी घर घेऊ शकतो. ओके. त्याच्यातनं तुम्ही डाउन पेमेंटची तयारी करताय, तर हं. नक्कीच तुम्ही म्हणजे जरा लवकर घेतलं हं. तरीही तुमचं हरकत नाहीये. सो जेव्हा तयारी आपली होईल ना, आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल, की हं. माझं फ्युचर मी सिक्युअर करू शकतो आणि मी आत्ता माझी लायबिलिटी पण सुरू करू शकतो. त्यावेळेस लगेच करूया. ओके, हं. ओके, ओके. हं. पण अर्थात तुम्ही असं म्हणालात, की लोन घेतलंच पाहिजे. हं. काही बिझनेसमन असं म्हणतात, हं. की लोन हे जर लोकं हं. देतायत, तर हं. आपण घेतलंच पाहिजे. हं. मग त्यामागची मानसिकता काय असते? कोणीही आता तू बघ ना, म्हणजे आता अंबानीज बघ, अडानीज बघ, म्हणजे मोठे-मोठे बिझनेस ओनर्स हं. ते काय करणार? त्यांच्याकडे ॲसेट्स कमी आहेत का? नाही. बिलकुल असं नाहीये. हं. त्यांच्याकडे भरपूर ॲसेट्स आहेत. पण तू काहीही बिझनेस सेटअप करायचा आहे, काही आपलं हं. म्हणजे आपलं फायनान्सेस वाढवायचे आहेत, आपले ॲसेट्स वाढवायचे आहेत, हं. तर लोन घेऊनच करणार. करेक्ट. हो. मग ते जर का करू शकतात, तर आपण मध्यमवर्गीय का घाबरायचं त्याला? हां. आपण काही चुकीचे लोन्स उचलत नाहीये. पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन हे नाही आम्ही बरोबर. सांगत आहोत. म्हणजे बॅड लोन्स. हं. आपल्याला आपण एक ॲसेट बिल्डिंगसाठी माध्यम बघतोय. मग करेक्ट. आपल्याला जे 10 वर्षांनी घर मिळणार होतं, ते जर हां. का आपलं 5 वर्षात होतंय, हां. आपली मुलंही एन्जॉय करणार आहोत, आपण दोघंही एन्जॉय करणार आहोत. मग तिथे तुम्हाला जर का 5 वर्षात आपण हं. 20-25% डाउन पेमेंट तयार केलं आणि बाकीचं लोन घेतलं, तर काहीच हरकत नाही. सो तसे ओके. आपले मग ॲसेट्स बिल्टअप व्हायला लागतात. म्हणून ओके. लोन हे काही अगदी वाईट नसतं. ओके, ओके, ओके. पण असं होतं, की लोकं म्हणतात, की "अरे, मी तर बँकेला एवढं व्याज देणार." हां. म्हणजे आता एक आपण उदाहरणच घ्यायचं ठरवलं, 50 लाखाचं लोन घेतोय आपण. हं. 50 लाखाच्या लोनला 20 वर्षात जरी 8% लोन असेल, आपण 60 लाख एक्स्ट्रा देणार आहोत. करेक्ट. म्हणजे हो. घर पडलं किती आपल्याला 1,01,00,000 1,00,000 10 हां. लाखाला. 10,00,000ला. आता लोकं म्हणतील, "हे तर पैसे माझे वाया गेले. मी तर हां. बँकेला उगीचच 60 लाख हेच मी जर का पैसे जमवले असते, हं. तर माझे म्हणजे मला 60 लाख माझे वाचले असते." तर त्याला ना एक ट्रिक वापरता येते आपल्याला. हं. तुमचं जे EMI आहे ना, हं. त्याचे 10% जर का आपण SIP केली ना, ओके. तेवढ्याच वर्षांसाठी, हं. तर आपल्याला त्याचे जवळ-जवळ दुप्पट पैसे क्लिअर करता येतात. ओके. म्हणजे तुझं समजा 50 लाखाचं लोन आहे. हं. 20 वर्षांसाठी 8% समजा हां. तुला लोन मिळालंय. तर तू 20 वर्षात 60 लाखाचं एक्स्ट्रा बँकेला इंटरेस्ट भरतो. करेक्ट. लोकांना फार जीवावर येतं कारण का हं. 60 लाख त्यांचे वाया जाणार हां. असतात बँकेला. मग लोकं म्हणतात ह्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा मी माझं डाउन पेमेंटच तयार करतो. हां. पण ह्याच्या ऐवजी जर का आपण लोन घेतलं आणि हं. त्याची फक्त 10%ची हं. आपण SIP केली EMIच्या ओके. म्हणजे आपलं समजा 50,000चा EMI 5,000ची समजा आपण SIP केली, हं. तर लोन जे बँकेला इंटरेस्टला जाणार होतं ना, हां. इंटरेस्ट म्हणून ते सगळं आपल्याला रिकव्हर करता येतं. ओके. म्हणजे इंटरेस्ट मुक्त थोडक्यात. सो बरं. तिथे तुम्हाला हा एक नक्की तुम्ही उपाय करून बघू शकता. आणि जसं लोकं म्हणतात, की मला ना तेवढं लोनच भरायचं नाहीये एवढे हां. वर्ष. म्हणजे मला ना लवकरात लवकर माझं लोन मी क्लिअर करतो आणि मग मी माझी सेव्हिंग सुरू करतो. हां. कारण का
मॅडम ते ना रोज ते लायबिलिटीवर जगणं मला नको. करेक्ट. बऱ्याच लोकांची ही मानसिकता असते आणि मग हां. कुठलाही बोनस आला, काही आले, कुठूनही घर विकलं गेलं, कोणी काही दिले पैसे, की पहिलं आपण जाऊन तो लोन क्लिअर करायला लागतो. हां, पण लक्षात घ्या, लोन फक्त 8% आहे. हां, आपण जे इन्व्हेस्ट करतोय ना म्युच्युअल फंडात किंवा म्हणजे अशा माध्यमातनं इक्विटीच्या हां. माध्यमात ते जवळ-जवळ एक 11% ते 12% वाढणार आहेत. ओके. म्हणजे एक मी तुला उदाहरणार्थातनच द्यायचं झालं, 50,00,000च लोन हं. आपण बँकेला 20 वर्षात 8% किती देणार होतो? तर एक 60,00,000 एक्स्ट्रा. 60,00,000 म्हणजे एक्स्ट्रा. आपल्याला घर पडणार होतं 1.10 सीआरला. हां. हं. हेच जर का कुठून तरी आपल्याकडे समजा पैसे आले, हं. आपलं दुसरं घर होतं ते विकलं किंवा आपल्याकडे कुठून तरी आणि आपण हे समजा 50,00,000 गुंतवले हां. 20 वर्षांसाठी आणि ओके. साधं एक 12% जरी इंटरेस्ट आला, तर हं. ते जवळ-जवळ 4.5 कोटीवर जातं. म्हणजे बँकेला आपण ओके. किती एक्स्ट्रा दिले? फक्त 60,00,000 आणि 60,00,000. आपण किती एक्स्ट्रा क्रिएट केले? तर 4 सीआर. सो हां. ते ना लोकांना थोडंसं समजलं पाहिजे याचं कॅल्क्युलेशन. म्हणून मग तिकडे आर्थिक सल्लागार तुम्हाला ना हे प्रॉपरली सगळं एक्सेलवर समजावू शकतो, की काय ओके. बरोबर. मग आपण विचार करायचा आपल्याला कुठलं काय पर्याय जमतोय. हां. सो तिथे तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं ठरतं. पण आता हं, परत सेव्हिंगवरती हं. येऊयात, की बरं. सर्वसामान्य कुटुंब आहे. हं, सो त्यांनी इन्व्हेस्टमेंट करताना हं, प्रायोरिटीमध्ये हं. कुठे पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? लोकं मला डायरेक्टली "मॅडम तुम्ही सिप सुरू करू शकतो का? किंवा मला ना इक्विटीमध्ये स्टॉक मार्केट्समध्ये सेव्हिंग करायची आहे." खरं तर तसं नाहीच आहे. हं. पहिलं तर इमर्जन्सी फंड. म्हणजे ओके. एक बिल्डिंग उभारताना पण ना पहिला फायनान्शियल म्हणजे त्याचा हं. एक प्रॉपर प्लॅन आखला जातो. तसंच आपला फायनान्शियल प्लॅन असतो. करेक्ट. त्याच्यानंतर आपला इमर्जन्सी फंड येतो. हं. म्हणजे आपल्याला जे 3 महिने ते 6 महिने पैसे जे लागणार आहेत, ते पैसे आधी बाजूला करा. ओके. त्याच्यानंतर मग एस-आय-पी, मग नंतर इन्शुरन्स हं. आणि मग तुमचे फ्युचर सेव्हिंग्ज. जर का ओके. हा क्रम लोकांनी नीट हे केला ना, म्हणजे आखला ना, तर त्यांना प्रॉपरली हे सगळं नियोजन करता येतं. हे कधी पॉसिबल होतं माहिती आहे? हं. जेव्हा बजेट करतो. ओके. 90% इंडियन्स बजेटच करत नाहीत. म्हणजे ओके. तुझा जो घरखर्च तुला जो इन्कम येतोय आणि तुझा घराचा खर्च काय आहे, हेच हं. विचारलं ना, तर दोघंही नवरा-बायको मी बघते एकमेकांकडे बघायला सुरू करतात. ओके. म्हणजे मला लगेच कळतं ह्यांना काहीही तंत्र नाहीये. हां. मग म्हणणार, "नहीं मेरा तो खाली 25,000-30,000 का मॅडम एक्सपेन्स है." पण हं. काढायला जेव्हा बसलो, क्रेडिट कार्डचा खर्च, मग ते यू-पी-आयचा खर्च असा करून हां. कधी तो 60, 70, 80 जातो, लोकांना कळतच नाही. मग तिथे तुम्हाला प्रॉपर बजेट करणं हे फार महत्वाचं. सो बजेटिंग करणं, इमर्जन्सी फंड हा हां. जमवणं, त्याच्यानंतर इन्शुरन्स हा इंटॅक्ट असायला पाहिजे. हां. कारण का बिल्डिंग बनवताना तू पण बघ खाली नींव आपण पहिली आखतो. सो करेक्ट. तसंच इन्शुरन्सचं असतं आणि मग आपले फ्युचर सेव्हिंग्ज करणं. सो ही ओके. पद्धत जर का कोणी केलं ना, तर ते कधीही नुकसान नाही करणार. पण मग समजा असं म्हणतो, की हं, सेल्फ डिसिप्लिन आपण आपल्या स्वतःसाठी लावतो. बरोबर. तसं फायनान्शियल क्षेत्रामध्ये हं, किंवा एक हं, स्वतःला फायनान्शियल काय म्हणतो आपण त्याला गुंतवणूक हं, चांगल्या वेमध्ये हं, करण्यासाठी हं. कुठल्या प्रकारचे डिसिप्लिन असणं गरजेचं आहे? इन्कम येतंय आपलं. नॉर्मली आपण कसं करणार? खर्च करणार. हां. त्याच्याच ऐवजी आधी छोटीशी का ना हो, आपण एखादी एस-आय-पी केली. म्हणजे ओके. इन्व्हेस्टमेंट केली. हं. तर त्याने आपल्याला डिसिप्लिननी आपली इन्व्हेस्टमेंट सुरू होणार. हां. नंतर म्हणजे आपण एक एक्झाम्पलच घ्यायचं झालं, एखाद्याचा पगार समजा 50,000चा येतोय. हं, घरातला खर्च 30,000-35,000चा आहे. हं. अजून एक 5,000 आपला लाईफस्टाईलला जाऊ शकतो. आता ₹10,000 उरले. हां. 10,000तनं 2,000 आपण इमर्जन्सीला बाजूला ठेवणार. ओके. 5,000 आपण आपल्या मीडियम टर्म जे गोल्स असतील त्याच्यासाठी ठेवणार आणि 3,000 आपण आपल्या लाँग टर्म गोल्ससाठी ठेवणार. असं जेव्हा आपण त्याचं विभाजन करतो ना, प्रॉपरली हां. त्याला आखतो, तेव्हा मग आपल्याला आपलं फ्युचर पण सिक्युअर करता येतं, प्रेझेंट पण आपलं सिक्युअर होतं आणि आपलं इमर्जन्सी फंड्स पण बाजूला जातात. सो ओके. नीट विभागणी करणं हे फार महत्वाचं आणि त्याच्यानंतर रेग्युलर रिव्ह्यूज. हे जेव्हा ओके. ही सगळी पॅटर्न असं बरोबर चक्रात फिरते, हं, तेव्हा तुला ते जे तुझं अल्टिमेट एम आहे, की हं. मला फायनान्शियली फ्री व्हायचंय, ते करता येतं लोकांना. ते ओके, साध्य करता येतं. ओके. आता आपण असं बघतो, हं, की आपल्याला शाळेत शिकवताना हं, सगळे विषय असतात. हं. पण गुंतवणूक करणं किंवा बरोबर. फायनान्शियल प्लॅनिंग करणं हा कुठलाच विषय नसतो. हं. त्याविषयी काय सांगाल? कसं आहे, आता ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे लोकं काय म्हणतात, मला माझा ॲक्टिव्ह इन्कम वाढवता आले पाहिजे. शाळेत आपल्याला भरपूर ह्याचं ज्ञान मिळतं, की मला माझं करियर कसं बेस्ट करायचंय. हां, नंतर आपण मास्टर्स करतो, आपण चांगलं शिक्षण घेतो आणि ह्यातनं तुला तुझं ॲक्टिव्ह इन्कम नक्कीच वाढवता येतं. हां, पण कुठल्याही शाळेत आणि कुठल्याही सब्जेक्ट्समध्ये तू बघ, की आपल्याला फायनान्सवर शिकवलं जातंय. हां, म्हणजे काय? माझ्या पैशाने पैशाला कसं खेळता येईल, हां. हे कुठेही शिकवलं जात नाही.
तर तिथे आपल्याला छोट्यापणापासून हे रुजता आलं पाहिजे, हं. की मला माझ्या पैशानं कसं मल्टिप्लिकेशन देता येईल. हं. ते तुला जर का सुरुवातीपासून छोट्या-छोट्या गोष्टीतनं जर का आपण ते इम्प्लिमेंट करायला लागलो ना, हां. तर मग आपल्याला बरोबर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला घरात आपल्या अकाउंटला खूप जणांचा मी बघते, की पगार येतो, हं. सगळा काही खर्च होत नाही. असाच अकाउंटला 3.5-4% तो पडून हां. असतो. हेच जर का आपण ते पैसे डेट फंड्सला ठेवले, हं. तर ते पैसे वाढण्याचे उद्या मी क्लायंटला सांगितलं, हं. तुमच्या खिडकीतनं ₹100-200 ची नोट फेकून द्या. हां. क्लायंट काय म्हणणार, "काय वेड्या मॅडम आहेत, असं कोण करेल का? म्हणजे हे तर माझ्या हार्ड अर्न मनी आहे." हां. पण रोज आपण अकाउंटला असेच पैसे ठेवल्यामुळे ते पैसे असेच उधळतोय आपण. ओके. सो त्याला जर का आपण दिशा दिली, इथून सुरुवात करता येते. हं. ते मग त्या पैशांना आता कितीतरी लोकं मला रिस्कच घ्यायची नाही. मग हां. एफडीच बरी. अरे तुम्हाला 10 वर्षांनी तो गोल येणार आहे ना मुलांच्या करेक्ट. शिक्षणाचा, स्वतःचा हं. रिटायरमेंटचा. मग तिथे रिस्क का नको? एक बरोबर. आर्थिक सल्लागार घ्या, त्याच्याच सल्ल्याने ते सगळं करा. हां. तर तिथे कुठेतरी जर का सेल्फ डिसिप्लिन आणली, हं. प्रॉपरली मदत घेतली, रिव्ह्यूज घेतले, हं. तर आपल्याला तो अगदी जो एंड असतो ना, तो गाठता येतो. ते लोकं मिस आउट ओके. करतात कुठेतरी. ओके. मग आपल्याला हे तर कळालंय, की शाळेतून जर या संदर्भातलं कुठलंच ज्ञान मुलांना मिळणार नाहीये. बरोबर. मग त्यासाठी मुलांपर्यंत तर हे पोहोचलं पाहिजे. हं. जेव्हा साधी बँकेत पण जायची ना, मुद्दामून मुलांना घेऊन जायची. हं. चेक कसा भरायचा? छोट्या-छोट्या ओके. गोष्टी, पैसे कसे मग त्यांना प्रश्न येणार, "मम्मा हे काय? म्हणजे लोन काय? ई-एम-आय काय? क्रेडिट काय? डेबिट काय?" सो इथून थोडेसे ओके. मनाला प्रश्न सुरू होतात. त्याच्यातनं मी काय करायची माहिती त्यांना ना छोट्यापणापासून छोटी-छोटी कामं जी करायची आहेत, हं. त्यांना मी ना एक छोटीशी का अमाउंट हो ना, हां. कधी म्हणजे ₹50 दिले, कधी ₹100 दिले, असं करत आजी-आजोबा त्यांच्या बर्थडेजना वगैरे त्यांना काहीतरी गिफ्ट देणार. असे ते मुलं पिगी बँकमध्ये ते पैसे ठेवायचे. ओके. ते पैसे जमवताना मी त्यांना नेहमी सांगायचे, की आपला समजा तुम्ही 50% तुम्ही खर्च करा. हं. त्याच्यातनं ना 30% तरी आपल्याला सेव्हिंग करता आली पाहिजे. ओके. आता तिथे ना मी त्यांची एस-आय-पी चालू केलेली. ते जे सेव्हिंगला देतील त्याच्या हं. दुप्पट मी त्यांना त्याच्यात टाकायची ओके. आणि ते पैसे आम्ही वाढवत गेलो. आज ओके. तुला त्याचा उपयोग काय झाला ते सांगते. मुलगा माझा कॅनडाला शिकतोय. मास्टर्स ओह! करतोय. अंदाजे मला 45 लाखचा इयरली खर्च आहे. ओके. म्हणजे 1 कोटीचा. आज त्याचे ते 2,000 ची ती जी एस-आय-पी सुरू केलेली, हां. वेळोवेळी मी वाढवली. स्टेप हं. अप करत गेली. त्यालाही कळलं आपले पैसे मल्टिप्लाय होतायत. आपले हां. 2,000च्या एस-आय-पीवर आपल्याला अजून 3,000 व्याज मिळालं. म्हणजे असं जेव्हा हे मुलाला कळत गेलं, त्याच्या ज्या आत्ता शिक्षणाला त्याची उपयोग पडला, तेव्हा त्याला कळलं काय महत्वाचं होतं ते एस-आय-पी त्यावेळेस सुरू करणं. ओके. सो अशी ओके. मुलं ना मग गफलत करत नाही. साधं आता त्याचे मित्र वगैरे ना एवढे खर्च करतात तिकडे, की हां. जे पाहिजे तसं. कारण का त्यांना बजेटिंग करणं हे माहितीच नाही. हां. माझ्या मुलाला मी सांगितलेलं आहे, एवढं पाठवते, ह्या पैशांमध्ये तुला तुझा खर्च जमवायचा आहे. इतका सुंदर तो बजेट आखतो. त्याच्यातच तो तिकडे पण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय. ओह! तिथे पण तो म्युच्युअल फंड्समध्ये. सो हे जेव्हा आपण सुरुवातीपासून मुलांमध्ये ते हं. प्रॉपरली इम्प्लिमेंट करतो ना, ती मुलं खूप पुढे जातात. आणि मग ओके. हे कुठलेही पॅरेंट्स करू शकतात. कॉन्फिडन्स पण आपला स्वतःचा करेक्ट. वाढतो, त्या मुलाचा वाढतो. तर तसं आपल्याला नक्कीच इम्प्लिमेंट करता येईल. ओके, ओके, म्हणजे ओके. मुलीची मी तुला सांगते म्हणजे तिला आता तिच्यासाठी सेव्हिंग्ज करणं. हां. आता मुलींचं तर आई-वडिलांना दागिन्यांचं तर खूपच कौतुक असतं, की करेक्ट. कितीतरी लोकं गोल्ड घेतात तू बघ. हां, हां. म्हणजे दुकानात जातात म्हणजे गुरुपुष्यामृत नंतर मग आपला दसरा हां. या दिवशी शक्यतो लोकं 1 ग्राम का होईना छोटंसं घेतात. गोल्ड हां. घेतात. मी काय केलं तिचं सुरुवातीपासून एस-आय-पी लावून टाकली. तू ओके. म्हणशील मग दागिने कसे काय? अरे आत्ता मी जे दागिने वापरते ना, मी कधीतरी तिला सांगते, "अगं लग्नाला चाललोय, चांगले दागिने" नाही. मला म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पाहिजे किंवा मला डायमंड म्हणजे काय नंतरचा ट्रेंड चेंज हां, होईल ना हां, हां. आपल्याला माहिती नाही. माहीत नाही. ह्यावेळेस जर का आपली एस-आय-पी असेल आणि त्याच्यातनं तो जो कॉर्पस बनणार आहे, हं. तो उद्या मी लिक्विडेट करेल, तिला जे पाहिजे ते दागिने मी करू शकते. सो मग करेक्ट. तिथे मग डिजिटल गोल्ड वगैरे आपल्याला खूप उपयोगाचं ठरतं. ओके, ओके, ओके. डिजिटल गोल्ड म्हणजे एक्झॅक्टली काय? म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असतात हं, गोल्डचे. हं, म्हणजे गोल्ड ज्या दराने लिस्ट आउट होतं, मग हं. त्या दराने आपल्याला ते घेता येतं. ओके. आता जसं आपण ज्वेलरीकडे गेलो ज्वेलरकडे, तर आपल्याला फिजिकल गोल्ड मिळतं. पण करेक्ट. त्याच्यात कसं सेल्स टॅक्स, मग हां. घटनावळ, करेक्ट. मग ठेवण्याची भीती. बरोबर. तसं डिजिटल गोल्डला नसतं. जे काही रेट आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रॉपरली त्याचं तेवढं गोल्ड आपल्यासाठी गव्हर्नमेंट रिझर्व्ह करतं. म्हणजे ते आता जे काही एक्सचेंज ट्रेडेड फंड ओके. असेल, तर तो रिझर्व्ह करणार आणि ते जसं वाढत जाईल, हां. म्हणजे पुढे जाऊन गोल्डचा रेट, तसे आपले पैसे मग त्याच्यात वाढत जातात. मग ओके. आपल्याला जेव्हा पैसे पाहिजे असतील, आपण सरळ रिडीम करावे आणि ते पैशांमध्ये आपल्याला क्रेडिट होतात. मग आपल्याला पाहिजे ते आपल्याला त्याच्यातनं करता येईल. दागिने असो तर ओके. दागिने, मुलांच्या शिक्षणाला वापरता येतात.
मग उद्या प्लॅटिनम येईल, हं. काय यू नेव्हर नो हो, काय हो. ट्रेंडिंग असेल, तर तिथे आपल्याला मग ते पैसे वापरता येतात. ओके, ओके. म्हणजे डिजिटल गोल्डची जी फॅसिलिटी ही प्रत्येक बँकेत आहे की काय त्यासाठी सेपरेट ऑर्गनायझेशन आहे? सी बरेचसे डिजिटल ॲप्स सुद्धा निघालेत आणि तुला डीमॅटमधनं पण घेता येतं एक्सचेंज ट्रेडेड फंड्स ओके. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे गोल्डचे फंड्स असतात. फंड ऑफ फंड्स म्हणतो ओके. आपण, हां. ज्यातनं आपल्याला एस-आय-पी करता येते. म्हणजे बरं. तू आता आपल्याला माहिती ना आपल्या खूप आता तू आधी आपण म्हटलं 1 ग्रॅम गोल्ड घ्यायचं तर हं. सहज शक्य होतं. शक्य आता होतं. तू बघ जवळ-जवळ 1 ग्रॅम गोल्ड घ्यायलाच आपल्याला जवळ-जवळ 14,000 ते ₹15,000 म्हणजे काही करेक्ट. मस्करी नाहीये. हां. आता ते आपल्याला जमणं थोडंसं कठीण जाईल. हं. मग आपण 2,000 ते 3,000 ची तर एस-आय-पी करूच शकतो ना. मग करेक्ट. असे आपण जर का एस-आय-पीतनं ते पैसे ना आपण ऑटोमॅटिक आपलं गोल्ड कलेक्ट करायचं. सो तसे ओके. बरेचसे माध्यम आलेले आहेत. काही प्रश्न असतील लोकांना नक्कीच आपल्याला संपर्क करू शकतील. आता आपण पाहतोय युद्धजन्य परिस्थिती आहे आणि महागाई सगळीकडेच वाढतीये. भारतात सुद्धा पुढच्या काही महिन्यात चित्र दिसतायत. मग ह्या काळामध्ये समजा आपण पुढच्या 4-5 वर्षांचा जर विचार केला, तर त्यासाठी आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे? आता पुढचा प्रश्न माझा असा असेल, की का 5 ते 10 वर्ष किंवा 3 ते हां. 5 वर्ष? का 1 महिना नाही? का 10 वर्ष नाही? हं, पहिला प्रश्न कारण का ना बहुतेक लोकं ना जेव्हा इन्व्हेस्टमेंट्सला येतात ना, हं. मॅडम पुढच्या 5 वर्ष तरी मी हे पैसे काढणार आहे. लाँग टर्म इन्व्हेस्ट करायचे. ओके, पहिला तर हा प्रश्नच चुकीचा झाला. म्हणजे ओके. 5 वर्षात काय येणार आहे? हा प्रश्न पहिला आला पाहिजे हां, आपल्याला. मुलांचं शिक्षण येतंय का? स्वतःचं रिटायरमेंट येतंय का? हां. सो कुठेतरी ना त्याला आपल्या गोलला जोडा. कारण ओके, का नाहीतर तुम्ही रिटर्न चेस करणार. म्हणजे ओके. आताची बघ ना कंडिशन. हं, लोकं काय मला बोललेली 10 वर्ष काही पैसे लागत नाहीत हं. किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण त्याच दृष्टिकोनातनं करतात. पण मग मार्केट खाली गेलं आणि तुझं जर का होरायझन 5 ते 10 वर्षाचं असेल ना, मग हां, तुला माहितीच नाही पैसे कशासाठी इन्व्हेस्ट केले. तिथे हां. तुला जर का मार्केट खाली गेलं, तर तू लगेच ते पैसे इधर काढायचं बघणार किंवा तुझ्या डोक्यात ते कन्फ्युजन सुरू होणार. करेक्ट. पण हेच माझ्या मुलाच्या शिक्षणाला हे पैसे आहेत, हं. जे आता 12 वर्षांनी आहे. मी हे पैसे लागणारच नाही. आता खाली गेलंय मला किती उपयोग होणार आहे? सो हां. जर का आता तुमचा प्रश्नच मी बघितला, की जर का 5 ते 10 वर्षांनी हं. इन्व्हेस्टमेंट करायचे असतील, तर इझिली आपल्याला इक्विटी फंड्स घेता येतात ह्याच्यात. म्हणजे ओके. एस-आय-पी करता येईल किंवा लमसम असतील तरी टाकता येतात. हं. तर आपण ते माध्यम क्लायंटला देतो. पण नक्की माहिती पाहिजे, की खरंच हे 5 वर्ष लागणार नाहीयेत. ओके. म्हणून मग ते गोल्स आखणं हे फार महत्वाचं जातं. एकदा गोल्सची क्लॅरिटी असेल, की खरंच 5 वर्षात ते पैसे हं. लागणार आहेत. मग आम्ही इक्विटी फंड्स, मग कुठले फंड्स घ्यावे वगैरे याच्यावर मग चर्चा होते क्लायंट्स बरोबर. सो हे ओके, गोल्स क्लिअर असणं हे फार महत्वाचं ठरतं. ओके, रॅदर ओके. दॅन नंबर ऑफ इयर्स. जर का तुम्हाला मध्ये कुठेतरी सेटबॅक नको असेल. जसं हां. आत्ताचं मार्केट खेळतंय आपल्याला. करेक्ट. बरंच अनसर्टनिटी आहे. माहिती नाही कधी हो. रिकव्हर होणार आहे. लोकं घाबरलेली आहेत. हं. त्यांचे हार्ड अँड मनी ते इन्व्हेस्ट केलेली आहेत. करेक्ट. तर तिथे तुम्हाला जर का दिशा नसेल ना, तर लोकं म्हणजे पैसे चुकीच्या माध्यमातनं आणि हं. चुकीच्या वेळेस ते काढून घेतील. म्हणजे असं होणार. करेक्ट, करेक्ट. पण मग आता जी युद्धजन्य हं, परिस्थिती आहे, हं, हं, त्याचा मार्केटवर आपल्याला परिणाम दिसतोय, की हं. मार्केट खाली येतंय. बरोबर. पण एकंदर अर्थव्यवस्था म्हणा हं, किंवा महागाई म्हणा, हं. आता आपण म्हणतोय, की बरोबर. वाढू शकते. हं. तर एक्झॅक्टली कसा परिणाम दिसतो या सगळ्याचा? तर कसं होतं क्रूड ऑइल आपण आहे ना, हं. बऱ्यापैकी एक इम्पोर्ट करतोय. तर हां. आपलं बरीच कंट्री म्हणजे क्रूड ऑइल महाग होणं हे आपल्याला भयंकर डिफिकल्ट आपल्या इंडियासाठी कारण का आपलं फिस्कल डेफिसिट वाढवतं. हां, म्हणजे हां. गव्हर्नमेंटचे लोन्स वाढवतं. तर तिथे कुठेतरी हे इन्फ्लेशन वाढवतं आपल्या हं. इंडियाचं. कारण का क्रूड ऑइलच म्हणजे आपल्याला साधं तेलच वाढलं. करेक्ट. सगळीकडे एल-पी-जी वाढलं, हो, हो. पेट्रोल वाढलं, डिझेल. म्हणजे आपल्या घरातले गॅस वाढले. हं. सगळीकडे तू बघ म्हणजे मग आपलं पुढचे प्राइजेस इन्फ्लेट झाले. हं. आणि आपला दुसरं काय होतंय, की आपला पगार तो आहे, तो पण जॉब जाण्याची भीती. कारण का हां. इन्कमच मग आपलं कमी व्हायला लागतं. मग बरेचसे लोकं ले ऑफ्स देतात वगैरे. हं. म्हणजे थोडक्यात काय जॉब जाणार, पण इन्फ्लेशन वाढणार. म्हणजे करेक्ट. स्लो डाउन पण इकॉनॉमी आणि हां. इन्फ्लेशन पण हाय. मग हां, हां. तिथे ना जे नीट सर्कल सगळं चाललेलं असतं, आर्थिक व्यवस्था ती सगळी ढासळते. आणि ओके. म्हणून मग युद्धजन्य परिस्थिती आपण म्हणतो, की आली तर टाळली गेली पाहिजे. हं. तर ते त्याच्यासाठी. आणि मग दॅट कॅन क्रॉस द मार्केट्स टू फर्दर फॉल. म्हणजे अजून खाली येऊ शकतात. मग तिथे ओके. कुठेतरी मग सगळे गव्हर्नमेंट्स, सगळे प्राईम मिनिस्टर, सगळे अर्थमंत्री ते बघतात, की आपलं हे सगळं कसं काही कंट्रोलमध्ये आणता येईल. सो ओके. म्हणून मग ते महत्वाचं ठरतं. आता आपण बघतो, की काही लोकांना इच्छा असते, की मला श्रीमंत व्हायचंय. त्यासाठी जॉब करतील, एखादा साइड बिझनेस करतील. पण तरीही ते खूप स्ट्रगल करतात आणि जे श्रीमंत लोकं आहेत, ते सहज त्यांचे जे काही स्टेप्स आहेत, ते पार करत एक गोल अचीव्ह करतात. सो दोघांच्या माइंडसेटमध्ये काय फरक वाटतो?
3 डीज फॉलो करायला पाहिजेत आपण. हं. जे 3 डीज नीट फॉलो करतात. आता 3 डीज म्हणजे काय? हं. डेव्हलप पहिलं डी, हं. दुसरं डायव्हर्सिफाय हं. आणि तिसरं डिप्लॉय. ओके. आता तू डेव्हलप म्हणजे काय? तू जेवढं चांगले बिझनेस ओनर्स असतील हं. किंवा जे चांगलं इन्कम म्हणण्यापेक्षा इन्कमला नीट वापरणं. हं. तर ते काय करणार? आपले स्किल्स डेव्हलप करणार. आपलं आताचं जे इन्कम आहे ते हं. कसं दुप्पट करता येईल त्याच्याकडे पूर्ण फोकस करणार. करेक्ट. सेकंड काय करणार? डायव्हर्सिफाय. हं. म्हणजे एका माध्यमातनं आपल्याला पैसे येत असतील ना, हं. तर दुसरा माध्यम कसा उभा करता येईल. मग दॅट कॅन बी तुमच्यासारखी लोकं जे आता ओके. पॉडकास्ट करतायत, आमच्यासारखी लोकं, की कसे माझे ब्रांचेस टाकता येतील, हां. म्हणजे असे बरेच माध्यम निघालेत आता. तर तसे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम जनरेट करायला बघतात. आणि ओके. तिसरं म्हणजे काय माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाचं, की आपल्या पैशाने पैसा कसा वाढवता येईल हं. त्याच्यासाठी गुंतवणूक करतात. मग ओके. तिथे एफडीमध्ये पैसे गुंतवणूक लाँग टर्मसाठी चालणार नाहीत. हां. कारण का इन्फ्लेशन बिटेड रिटर्न्स असले पाहिजे. करेक्ट. मग आपल्याला म्युच्युअल फंड्स, हं. मग स्टॉक्स असे वरचे इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला आणि प्रॉपरली डायव्हर्सिफिकेशन म्हणजे रिअल एस्टेट, गोल्ड, म्युच्युअल फंड्स हां. म्हणजे इक्विटीज आणि करेक्ट. तुमचं डेट मार्केट असं प्रॉपर नियोजन असलं पाहिजे आणि त्याच्यात सगळ्यात नीट मदत घेऊन एक प्रॉपर सल्लागार घेऊन ते पैसे वाढवण्याच्या म्हणजे ह्याच्यातनं नाही तर सगळं डू इट युअर सेल्फ करायला गेलो ना, करेक्ट. तर हां. न धड आपला बिझनेस पण वाढणार आहे, न धड आपले पैसे पण वाढणार आहे. मग कुठेतरी करेक्ट. आपण मध्य अडकतो. तर हं. तसं ते सगळे हे 3 डीज जर का फॉलो केले ना, तू बघ तुझं पैसे वाढायलाच पाहिजेत आणि कधी तुला फायनान्शियल फ्रीडम मिळेल अशा क्लायंट्सना ते सांगता पण येणार नाही. खूप लोकं अर्ली रिटायरमेंट सुद्धा म्हणजे माझंच एका क्लायंटचं उदाहरण आहे. 2016 साली मला अप्रोच केलेलं. हं. दुबईला राहत होते आणि त्यांचं एकच स्वप्न होतं, प्रज्ञा 2020ला मला परत यायचं इंडियात. हं. मी ना 20 वर्ष गेले दुबईत आहे आणि हं. कुठेतरी मला माझ्या कंट्रीमध्ये सेटल डाउन करायचं, पण मी एकदा इंडियात आल्यावर परत मी जॉब करणार नाही. ओके. सो मग मी सांगितलं, की "सर मग आपल्याला 2,00,000ची वगैरे एस-आय-पी" आणि तू 2016ला 2,00,000ची एस-आय-पी काय हो. छोटी नव्हती. हं. तर पण म्हणाला, "नाही, मी आता ठरवलंय, मला 4 वर्षात यायचंच आहे. हं. तर तू जे काही सांगशील ते मी करायला तयार आहे." हं. वी स्टार्टेड विथ लिटरली 2,00,000 ऑफ एस-आय-पी. ओके. ते नंतर आम्हाला कळत गेलं, की तेही नाही. जसा पगार वाढत गेला ना, 2चे 2.5, 2.5चे 3,00,000 पण एस-आय-पी केली ओके. आणि 2020ला कोव्हिड हिट झाला. हं. आता त्यात काय झालं, व्हॅल्युएशन्स जे आम्ही ठरवलेले, की इतकं कॉर्पस आपलं हं. झालं पाहिजे, ते खाली गेलं. तर हां. क्लायंटला 1 वर्ष डिले करायला लागले. पण 2021ला परत आले. आता तू बघशील ना त्यांचं लाईफस्टाईल, म्हणजे मी कधीतरी टेबल टेनिस खेळायला जातोय, मी बर्ड वॉचिंगला जातोय, मी आज मुलांना घेऊन इकडे फिरायला चाललोय. सो द कंप्लीट सिनारिओ चेंज्ड. आता ओके. त्यावेळेस ते थोडेसे 4 वर्ष डिफिकल्ट गेले असतील हं. त्या क्लायंटला. कारण का दुबईचं लाईफस्टाईल आणि करेक्ट. सेव्हिंग्ज हं. हे दोन्ही मॅनेज करणं. पण ते हं. केल्यामुळे आज बघ आता मुलांचं लाईफ म्हणजे त्यांचं फ्युचर सिक्युअर्ड आहे. हां. स्वतःचा लाईफ एवढा एन्जॉय करतोय आणि आता म्हणजे धिस इज कॉल्ड फायनान्शियल फ्रीडम. तर तिथे ओके. तुला थोडासा कळ काढणं हे जमलं पाहिजे. मग कसे तुम्ही एफ-डीचं म्हणालात, हं, की आता सर्वसामान्य लोकांचा जर हं, विचार केला, हं, तर पैसे कुठे ठेवायचे तर एफ-डीमध्ये हं. ठेवायचे. हीच मानसिकता असते. बरोबर. पण मग जसं तुमचं म्हणणं आहे, की एफ-डीत पैसे नाही ठेवले पाहिजे, हं, जर तुम्हाला त्याची ग्रोथ पाहिजे हं. असेल तर. बरं, बरं. ह्याच्या मागचा काय थॉट आहे? अगदी मी असं नाही म्हणणार एफ-डीत पैसे नाही ठेवले पाहिजेत. हं. कारण का तुझं जर का गोल 6 महिन्यात, वर्षभरात आहे ना, तर हं. आपल्याला सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट्सच पाहिजेत. ओके. तिथे रिस्क घेऊन तुला चालणारच नाहीये. हं. पण तुझं जर का लाँग टर्म गोल आहे, जसं हं. माझ्या मुलांचं शिक्षण होतं, जे हं. मला 15-18 वर्षांनी होतं. माझं रिटायरमेंट आहे, जे नेक्स्ट 10 वर्षात आहे. हं. तिथे मग तुला एफ-डी नाही चालणार. तिथे ओके. कारण का काय होतं, महागाई आपल्यालाच माहिती आहे हं. 7 ते 9% आहे. हो. व्हेअरएज आपले एफ-डीमध्ये पैसे कितीने वाढणार आहेत? 7-7.5%. करेक्ट. त्यावर पण सुद्धा टॅक्सेस. जर का बरोबर. 30% टॅक्स ब्रॅकेटवाला असला, हं. तर त्या 60% आपल्या हातात फक्त 5.5% येणार आहेत. मग बरोबर. तिथे एफ-डी चुकीची जाते, जेव्हा तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात. तिथे थोडंसं रिस्क घेणं बनतं. मग लोकं म्हणतील, "अरे, पण मॅडम आता माझ्या मुलाचं शिक्षण ह्या वर्षी आलं असतं आणि हां. मार्केट एवढं खाली जाऊन बसलं असतं, तर मग मी पैसे कसे काढणार?" मग तिथे ओके. आपण प्रॉपरली ॲसेट अलोकेशन करतो. आता जसं माझ्या मुलाचं शिक्षण जेव्हा मला हां. 45 लॅक्स लागणार होते, मी गेल्या वर्षी 6 महिन्या अगोदरच ते पैसे ऑलरेडी इक्विटीमधनं डेटला फिरवून ठेवलेले. म्हणजे सेफ्टीला ओके. फिरवून ठेवलेले. त्यामुळे माझं मार्केट एक्सपोजर नव्हतंच. आम्ही हे सगळ्या क्लायंट्सकडनं हां. करून घेतो. सो ओके. हे सगळं ना तुम्हाला प्रोफेशनलीच मॅनेज करता आलं पाहिजे. हां. म्हणजे आपले पैसे टाकायला लागतात आपल्या हां. खिशातनं. आता हेच भाड्याने जर का घ्यायचं झालं, हं. तर त्याची प्राईस बरीच खाली जाणार. हं. उद्या अनसर्टनिटी पण आहेच. म्हणजे हां. कोव्हिडमध्येच बघ ना किती बिझनेसेस बंद पडले. हं. आता त्याच्यात जर का इन्व्हेस्टमेंट झाल्या असत्या, तर ते कुठे पडलं असतं त्यांना आणि जर का तो बिझनेस चालला नसता, त्याचं प्रोडक्शन वाढलं नसतं, तर ते हां. सगळं सेटअप बंद करण्याची वेळ आली असती.
हेच जर का आता भाड्याने असल्यामुळे आपण आता म्हणजे थोडक्यात काय आता तुम्ही बघ ना, आता नवीन एखादं कपल लग्न हं, करतं. म्हणजे आता मुंबई, पुण्यात घर घ्यायचं झालं, काय हं. करणार आधी? साधं सिंपल रेंटच. गोष्ट आहे, की आपण भाड्याने राहणार, 5 हं, वर्ष बघणार बाबा आपण नीट आपला पगार वाढलाय का? आपला सेटअप वाढलाय का? आपल्याला इथेच राहायचंय का? हं. तसंच कंपनीच्या बाबतीत झालं. त्यांना पण कळतं, की 5-10 वर्षात चला आपला सगळा सेटअप म्हणजे कुठेही आपलं जास्त भांडवल न अडकता हां, आपल्याला त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट व्हायला लागतो. मग तिथे करेक्ट. मग लायबिलिटीज वाढवण्यात पॉइंट नसतो. म्हणून मग ते रेंट आउट केल्या जातात. ओके. उगीचच ओनरशिपमध्ये नाही घेतल्या जात. सो ते हं, इन्व्हेस्टमेंटवरती आपण परत एकदा येऊयात. हं, सो इन्व्हेस्टमेंट करायची असेल, हं, तर समजा आपला एफ-डी आहे हं, किंवा एस-आय-पी आहे किंवा म्युच्युअल फंड आहे. या हं. तिन्हीपैकी काय केलं पाहिजे? पहिलं तर ना खूप कन्फ्युजन्स आहेत लोकांना. हं. एस-आय-पी का म्युच्युअल फंड का एफ-डी असं कंपेअर होतं. हां. पहिलं तर म्युच्युअल फंड आणि एफ-डी हा प्रॉडक्ट झाला. ओके. हा इन्व्हेस्टमेंट करण्याचं माध्यम झालं. हां. आता म्युच्युअल फंडात एक माध्यम आहे एस-आय-पी. हं. म्हणजे काय? थोडक्यात आपल्याला लगेच पैसे कधीतरी लागणार आहेत, हां. तर आपण एफ-डी करणार. हं, म्हणजे माझ्याकडे एक लमसम आलेले आहेत ₹1,00,000 हं, ते मला 12 महिन्यांनी हवेत. हं. मला 7% मिळतायत बँकेत. आपण एफ-डी केली. ते ओके. 60% आपल्याला मिळाले. आपला विषय संपला. हां. हेच आपल्याला पुढे 15-20 वर्षांनी पैसे पाहिजेत. तर हं. आपण काय करणार? म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करणार. पण ओके. माझ्याकडे ₹1,00,000 एकदम नाहीयेत. हं. माझ्याकडे आत्ता 5,000 आहेत. मला दर महिन्याला 5,000 शक्य आहेत. मग ओके. आपण काय केलं? डिसिप्लिन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली. एक हात तारीख ठरवली आणि ओके. आपल्या अकाउंटमधून ते पैसे दर महिन्याला 5,000 हां, सेव्हिंग सुरू केले. हां. त्याला आपण एस-आय-पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं ओके. म्हणणार. ते आपण म्युच्युअल फंडात एखादं स्कीम ठरवणार. फ्लेक्सी कॅप हं. फंड, मल्टी ॲसेट फंड, स्मॉल कॅप फंड असं ठरवणार. आम्ही हां. जे सांगतो क्लायंट्सला ते क्लायंट्स इन्व्हेस्टमेंट सुरू करतात आणि मग त्याच्यातनं आपली गुंतवणूक सुरू होते आणि पुढे जाऊन आपण एक कॉर्पस करत हं. होतो. म्हणजे काय झालं? एफ-डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. ते ठराविक 1% आपल्याला माहिती करेक्ट. असतो. म्युच्युअल फंडात वेगळे-वेगळे फंड्स असतात. हां, तुझ्याकडे ₹100 आहेत, ह्यांच्याकडे ₹1000 आहेत, कोणाकडे लाखभर रुपये आहेत. सगळे एकत्र येतात, एक फंड बनतो हां. आणि ते फंड मॅनेजर्स ऑपरेट करतात ओके. आणि त्याचे रिटर्न्स क्लायंट्सला जनरेट होतात. हां. त्याच्यातले माध्यम झाले मग एस-आय-पी, लमसम, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे एस-टी-पी असे हे हं. त्यांचे माध्यम झाले. सो ओके. म्युच्युअल फंड हा प्रॉडक्ट झाला, एस-आय-पी हा माध्यम झाला. पण म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे असं हं, म्हणतात. हं, मग समजा लोकं पैसे हं, गुंतवतायत हं, आणि रिस्क पण आहे. हं. मग नक्की काय करायचं? रिस्क नक्कीच आहे. कारण कसं आहे, आपलं मुद्दल बुडणार नाही. हं. म्हणजे सेबी रेग्युलेटेड आहे. हां. बरंच ऑडिटेड असतं. खूपच ट्रान्सपरन्सी ओके. असते. त्यामुळे पैसे आपलं प्रिन्सिपल बुडणार नाही. हां. पण प्रिन्सिपलनं व्होलटाईल होतं. म्हणजे काय ओके. होतं 100चे आपले 98-95 सुद्धा दिसू शकतात. ओके. आणि लोकांना हे डायजेस्ट होत नाही. तर हं. त्याच्यासाठी काय म्हणजे आम्ही सांगतो, की त्याच्यात आहे ना तुम्हाला नीट समजून घेतलं पाहिजे. हं. म्युच्युअल फंड म्हणजेच फक्त इक्विटी मार्केट आणि शेअर मार्केट असं नाहीये. हं. त्याच्यात वेगळे-वेगळे भाग आहेत. म्हणजे डेट फंड्स झाले, हं. हायब्रिड फंड्स झाले, इक्विटी फंड्स झाले. हे सगळ्यांचं ना मिक्सचर आपल्याला नीट समजून घेता आलं पाहिजे. हं. शॉर्ट टर्म आहे डेट फंड्स घेतले. 3 ते 5 वर्षात पैसे लागतात हायब्रिड फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले. ओके. लाँग टर्ममध्ये पैसे लागतायत तर मग इक्विटी फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले. ओके. सो असं जर का विभागणी केली ना, मग तिथे लॉस नाही होणार. म्हणून हो. मग रिस्क आपली समजूनच आपला गोल कधी आहे, हां. गोलची क्लॅरिटी मिळाल्यावरच आपण फंड आपले निवडले पाहिजेत. मग ओके. हे जेव्हा एक्सरसाइज एखादा फायनान्शियल प्लॅनर तुमच्याकडनं स्टेज 1लाच म्हणजे हां. जेव्हा आम्ही भेटतो क्लायंटला त्याच दिवशी आम्ही हे केल्याशिवाय पुढेच जात नाही. ओके. मग तिथे क्लॅरिटी मिळाल्यावर तुम्हाला रिस्क असली, मग आम्ही रिस्क पूर्ण डायल्यूट करून टाकतो ना तिथे. पण तरी अर्थात लोकांना एक श्युरिटी हवी असते आणि हं, लोकांना असं वाटतं, की गव्हर्नमेंटची काही स्कीम असेल आणि तिथे हं, जर पैसे इन्व्हेस्ट केले तर हं. कन्फर्म पैसे बुडणार नाहीत, पैसे मिळणारच आहेत. बरं. सो मग गव्हर्नमेंटच्या अशा काही स्कीम्स आहेत का? किंवा त्यांचे असे काही फंड्स आहेत का जिथे आपण पैसे गुंतवले तर हं. आपल्याला कन्फर्म पैसे मिळतीलच? ते आता पोस्टाच्या बऱ्याच स्कीम्स आहेत. हं. म्हणजे आता लोकं म्हणतील, की म्युच्युअल फंड करतात. हं. तर रिटायरमेंट नंतर जर का पैसे जेव्हा येतात, आम्ही सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम मी तरी क्लायंटला नक्कीच करायला सांगते. ओके. मग पब्लिक प्रॉव्हिडंट फंड झाला. ठक्का कमी आहे थोडाफार म्हणजे हां. म्युच्युअल फंडच्या कंपॅरिझनने. पण नक्कीच असलं पाहिजे. आपले काही हं. पूर्वज अगदी बावळट नव्हते, हं. की पी-पी-एफमध्ये इन्व्हेस्ट करायला. ई-पी-एफ हे असलंच पाहिजे. लोकं ई-पी-एफमधले पैसे काढायला बघतात आणि म्युच्युअल फंडमध्ये टाकायला. हं. हे असे सगळं डेट फंड्सच्या जागी बरोबर असतात. हां. पण जर का तुला पैसे वाढवायचे ना, गती देणं म्हणतो आपण, हां. जे कुठेतरी ना आपला इंडियन मेंटॅलिटी घाबरते त्या हं. गोष्टीला, की माझे पैसे बुडतील. तू करेक्ट. गुजराती तू ही कम्युनिटी बघ, कसे हां. पैशाला पैसे हो, हो, वाढवायला हो. बघतात. आपण कुठेतरी ती ना, की माझे पैसे बुडतील. अरे हां. कधी बुडतील? जेव्हा तू लगेच आत्ता तुला पैसे पाहिजेत 6-8 महिन्यात हं. तर बुडतील.
लाँग टर्मसाठी करतोय, हां. नीट मदत घेतोय कोणाची, ज्याला त्यातलं कळतंय, तर तुमचे पैसे नाही बुडणार. कारण ओके. का आता जसं मार्केट खाली आलंय, तू बघशील तर 2-2.5 वर्षांच्या क्लायंट्सचे पैसे आहेत ना, लिटरली इदर -25, ओह! -15 किंवा अगदी फ्लॅट म्हणजे हं. 2 ते 5% वर म्हणजे हं. एफ-डी सारखे पण रिटर्न्स नाहीयेत लोकांना एस-आय-पी मधनं, ओके. लंप मधनं. पण हेच आता माझे जुने क्लायंट्स आहेत. हं. त्यांचे जवळ-जवळ 14-15% आजही आहेत त्याच ओके. म्हणजे पोर्टफोलिओमध्ये. म्हणजे थोडक्यात आत्ता मी एक रिव्ह्यू करत होते मी क्लायंटचा आणि रिव्ह्यू करताना सेम फंड हं. XYZ फंड 2. आम्ही रिव्ह्यू करताना त्यांनी त्यांनी बघितला. "अरे प्रज्ञा हा फंड ना फार वाईट आहे हां. हं. मला ह्याच्यात आहे ना -15% दिसतायत आणि हा पण काढून टाकूया दुसरा फंड तू मला सजेस्ट कर." हं. हां आणि त्याच्याच खाली तोच फंड. हं. फक्त तो फंड माझा 2015 पासूनची इन्व्हेस्टमेंट. ओके. तो 16% सेम फंड. ओके. आता तुला कळलं पर्स्पेक्टिव्ह कसा क्लायंटचा चेंज झाला? हं. कारण का पहिलावाला काय म्हणणार, "शी काय फंड दिलाय मॅडमने." हं. म्हणजे त्या माझ्या मित्राला तर एवढे टक्के मिळाले. आता त्या लेडीजच्याच पोर्टफोलिओमध्ये कारण का एकात एस-आय-पी चाललेली, एकात तिने लमसम टाकलेली. हां. तिला तर लगेच फरक कळला. म्हटलं, "मॅडम हाच पर्स्पेक्टिव्ह तुमचा हं. चेंज होतो." कारण का 17% म्हणजे चांगला फंड, बरोबर. -5% म्हणजे वाईट फंड असं नसतं. तुम्ही कधी टाकलं आणि त्याच्यानंतर मार्केट कसं गेलं तेही फार अवलंबून असतं त्या करेक्ट. रिटर्न्स आणायला. असं आहे. सो आपण बघतो, की घरात जरी नवरा जॉबला जात असेल, तरी घराचं फायनान्स सगळं घरातली बाई, स्त्री सांभाळत असते. आपण असं बरोबर, म्हणतो आणि बघतोच आपण ते. बरोबर. मग एका स्त्रीने इन्व्हेस्टमेंट एक्झॅक्टली समजा आपण असं ट्रिक म्हणूयात, की नवऱ्याला न समजता समजा इन्व्हेस्टमेंट करायची आणि स्वतःचा एक काय म्हणतो आपण त्याला, पोर्टफोलिओ तयार करायचा आहे, हं. तर त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे? पहिलं तर स्त्रीला ह्याच्यातलं नॉलेज म्हणजे यायला पाहिजे. हं. कारण का आजकालची ती गरज झालेली आहे. करेक्ट. इतकी अनसर्टनिटी आहे ना, म्हणजे काहीही होऊ शकतं. कोव्हिडमध्ये बघ कितीतरी लोकांची हं, म्हणजे दुर्दैवाने अनफॉर्च्युनेट डेथ झाल्या. हं, सो बाईला इन्व्हेस्टमेंट हे जमलं पाहिजे, त्याच्यात हं. कॉन्फिडन्स आला पाहिजे. आता तू जर का घरची गृहिणी इतकं छान घर मॅनेज करतीये, हां. तर ती इन्व्हेस्टमेंट का नाही? तर तिला करेक्ट. नक्कीच म्हणजे आपणच हसता-हसता बोलतो, "तू घरातली फायनान्स मिनिस्टर." हां. बोलतो की नाही? म्हणजे करेक्ट. हे तर खरं आहे. तर आता कसं शिकणार? हं. सिंपल गोष्ट. एखादी मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरात जाते बघतो. हां. काय करते ती? आधी आपल्या आईकडनं काही शिकेल, तिच्या चालीरीती. करेक्ट. म्हणजे वरण-भात कसा लावायचा, हं. मग चपात्या कशा लाटायच्या. मग नंतर सासरी जाईल, सासरकडची पद्धत सगळी शिकून घेईल. हां. म्हणजे काय करते ती? थोडीशी एक्सपिरियन्स लोकांची मदत घेतीये. करेक्ट. बरोबर आहे? आता तिला जसं ती करत जाईल, ती करत जाईल, तिला त्याच्यात एक्सपिरियन्स होणार आहे हां. आणि तशी ती म्हणजे मग कॉन्फिडंट होणार. अरे मला काय करेक्ट. वासावरनं पण तिला कळणार, की ह्याच्यात मीठ कमी आहे. हां. मग हेच जेव्हा तुम्ही इनिशियली जरा प्रोफेशनल सल्लागार जर का आपल्या हं, मदतीला घेतला हं. आणि त्याच्यातनं इन्व्हेस्टमेंट छोटीशी एस-आय-पी सुरू केली आधी हां. पॉकेट मनीमधनं. म्हणजे 2,000, 5,000 जे काही 1,000 आपल्याला हं. जमेल तशी. आणि मग ती जसं कॉन्फिडन्स मग काय बाबा माझं एन-ए-व्ही काय? माझं युनिट्स काय? माझं काय होतंय? माझे पैसे वरखाली का होतायत? आणि आता कसं होतं माहिती क्लायंट्स मी लेडी असल्यामुळे माझ्याशी खूप छान कनेक्ट करतात. ओके. मग ते मला प्रश्न "मॅडम हा ना अगदी क्षुल्लक प्रश्न दिसतोय तुम्हाला, हां, बट मला जर का ह्याचा आन्सर मिळाला ना" कारण का हां, मी असं माझ्या मिस्टरांना ते म्हणतील, "काय हिला हे एवढं सुद्धा कळत नाही." हां, मग तिथे कुठेतरी ना त्यांचा कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि मग तिथे तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आल्यावर तुला मी सांगते, हां, माझे असे क्लायंट्स आहेत, म्हणजे अगदी छोट्या-छोट्या मिस्टर पॉकेट मनीमधनं पैसे असे छोटे-छोटे बाजूला काढतात. हं. 40, 50, 45,000 झाले. हां. किटी पार्टी वगैरे नाही केली आहे तिनी. ते पैसे ओके. बाजूला काढले. मिस्टरांना सांगितलं, "चला आता आपण गोव्याला ट्रिपला." ते म्हणतात, "अरे पैसे काय झाडावर आले का? माझा ओके. ई-एम-आय चाललाय, मुलांचं शिक्षण आहे. पैसे कुठून आणायचे?" "नाही, मी तुम्हाला घेऊन जाते." सांग काय आनंद ओह! असेल. म्हणजे ही किती छोटीशी क्षुल्लक गोष्ट झाली की नाही. करेक्ट. हां, एकीने तर लिटरली मिस्टरांच्या पॉकेट मनीमधनं हां. स्वतःचं एक पुण्याला घर घेतलं. म्हणजे बापरे! मिस्टर तिला 30,000 महिन्याला खर्चाला द्यायचे. ऑफकोर्स तिचा 15,000-20,000 तर आपला घर खर्च हां. चालवण्यातच खर्च जायचा. तसे ना 10,000 ते 15,000 ती महिन्याला म्हणजे ओके. जमा करायला सुरुवात मिस्टरांचं 70 लाखाचं घर होणार होतं हं. आणि त्यांना जवळ-जवळ 15 लाख शॉर्ट पडत होते. म्हणजे लोन ओके. लायबिलिटीनी तेवढं लोन सँक्शन होत नव्हतं. हं. तेव्हा तिने सांगितलं, "माझे 12 लाख आहेत. आपल्याला घराला ते उपयोगी पडतील." ओके. आता सांग त्या मिस्टरांना काय आनंद झाला असेल. सो करेक्ट. अशा जेव्हा छोट्या-छोट्या गोष्टीतनं आपण काहीतरी उभारतो ना, हं, मग त्याच्यात एक सुंदर गोष्ट म्हणजे हं, माझी मेड हं. 1000ची एस-आय-पी जमायची बिचारीला हां. ओके. आणि असं करत लाँग टर्म नाही. मग कारण का त्या लोकांना ना कधी पण पैसे लागतात. कारण हं. का त्यांच्याकडे असे इमर्जन्सी फंड वगैरे कन्सेप्ट्स नसते. करेक्ट. त्याच्यातनं जाऊन तिने जेव्हा तिचा स्वतःचा फ्रिज पहिल्यांदा घेतला ना, त्याचा ओके. आनंद तिच्यापेक्षा दुप्पट मला होता. सो ओह! कळलं तुला म्हणजे लोकांना असं वाटतं खूप कॉम्प्लेक्स आहे का?
हे काय मला कळणार हम्म. नाही का? ह्याच्यात काय कॉम्प्लेक्स होतं सांग? हम्म. तुमची फक्त अमाउंट तुम्ही ठरवली, बाकीची प्रोसेस तर आम्हीच करून घेतली करेक्ट तुमच्याकडनं. करेक्ट फंड आम्हीच बघितला, मॉनिटरिंग मीच बघते. तुम्हाला पैसे लागतात तुम्ही फक्त सांगायचे मला हे पैसे लागणार आहेत. आम्ही लगेच रिलीज करणार तुमच्या अकाउंटला. इतकं सोपं आहे. त्यामुळे जर ओके का खरंच क्लायंट्सला काही प्रश्न असेल नक्कीच त्यांनी आपल्याला कनेक्ट ओके करा. ओके नाही नक्कीच मला हं. वाटतं हा मुद्दा ज्या स्त्रियांनी ऐकलाय आणि त्यांना असं वाटतंय की हं. आपल्यालाही सेव्हिंग करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याला तुम्हाला हवं ते गिफ्ट द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मॅडमशी कनेक्ट करा. मॅडम तुम्हाला खूप चांगला सल्ला देतील. त्यांनी आता उदाहरणंही छान दिलेली आहेत. सो नक्की कनेक्ट करा. कसं होतं, जेव्हा जसं आता समजा तुम्ही आहात, तुमच्या मॅडम म्हणजे मिसेस आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी येत आहे. म्हणजे हं. कधी पुरुष कॉल करतो, कधी मॅडम म्हणजे मिसेस कॉल करते. आम्ही आहे ना, क्लायंटला प्रॉपर जेव्हा कधी ऑनलाईन Google Meetने आम्ही कनेक्ट करतो, हां. कधी क्लायंट माझ्या ऑफिसला येतात. हं. आम्ही रिक्वेस्ट करतो क्लायंटला, की आपल्या पार्टनरला घेऊनच बसा त्या ह्याच्यात ओके. डिस्कशनमध्ये. ते फायनान्शियल प्लॅनला म्हटलं घरातले खर्च आहे ना, ते स्वतः ठरवू नका मिसेसला विचारा. त्यांना जास्त कळतं त्यातलं. करेक्ट. हां. कारण का ती फायनान्स मिनिस्टर घरातले किती तुम्ही डिनाय केलं तरी हां. ती असते. करेक्ट. ते जेव्हा दोघं मिळून तो सगळा ती शीट प्रिपेअर करतात. ती लिंक झाली बरोबर त्याच्यात. मग करेक्ट. तिला जेव्हा आता हे डिस्कशन सुरू होतात, काही टेक्निकल जात असेल, नाही असं नाही. हां. पण तिला त्यातलं कळलं, की बाबा ह्या मॅडमला काही झालं, मला काही इमर्जन्सी आली तर तिला कॉल करायचा आहे. हां. माझं असं-असं आखलेलं आहे. मला एवढं-एवढं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि दोघांना जेव्हा आपण एकत्र आणून ते इन्व्हेस्टमेंट सुरू करतो ना, हं. त्याला जास्त दिशा मिळते. ओके. रॅदर दॅन तुम्ही एकटे करणार, मग तिला काही माहिती नाही. मग ती म्हणणार, "अरे काय ते पैसे त्या हां. सगळ्या मॅडमनाच तुम्ही महिन्याला देऊन टाकतात. आपल्याला काही हां. उरतच नाही." आता ह्याच्यात असं झालं का बघ ना तू. नाही. दोघं जण एकत्र आले. दोघांना म्हणजे करेक्ट. साधं घर घ्यायची वेळ आली तू बघ ना. हं. तू जर का एकटा पैसे जमवत राहिला, डाउन हां. पेमेंटची तयारी करत राहिला, लोन लायबिलिटी पण फक्त स्वतःच्या पगारावर मिळणार आहे. करेक्ट. हेच जर का दोघं जण एकत्र आले, दोघं जणांनी सेव्हिंग केलं आपल्या हं. अकाउंटमधनं. दोघांनी डाउन पेमेंटची तयारी केली, दोघांनी लोन एकत्र अप्लाय केलं, हं. जॉइंट लोन. तुला लोन पण मोठं मिळणार, तुझा डाउन पेमेंट पण मोठा मिळणार म्हणजे करेक्ट. तुझं घर पण मोठं होणार आहे. हं. सो असं जेव्हा जरा नीट बॅलन्स करतात नवरा-बायको किंवा काही असू दे मुलगा आणि आई हां. असं तर तर ते चांगलं त्याच्या रूपांतर चांगलं होतं ॲसेट्समध्ये. ओके. पण मग अर्थात तरी लोकांना असा प्रश्न पडला असेल, की हं, काही लोकं आहेत, की जे हं, म्हणतात, की इन्व्हेस्टमेंट करायची तर मी स्वतः हं, मला माहिती शेअर मार्केटमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करायची मी करतो. हं, एस-आय-पी कुठे करायची मला माहिती आहे. हं. सगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट करतीलच. बरोबर. मग लोकांचा असा प्रश्न असेल, की हं. आम्ही जर ते करू शकतो, तर तुमची गरज आम्हाला काय? सो त्याच्यात तुमचा नक्की काय रोल असतो? डू इट युअरसेल्फ ही कन्सेप्ट खूपच सुरू झालेली आहे. हं. कारण का आजकाल तू बघशील ना, गिव्ह मी 5 गुड फंड्स टू इन्व्हेस्ट. हां. पटकन 5 करेक्ट. आणि काही चुकीचे फंड्स येत नाहीत. अगदी हां. परफेक्ट फंड्स येतात. हं. काही प्रॉब्लेम नाहीये. आपण सुरू करतो इन्व्हेस्टमेंट. हं. मग काय होतं, पुढे जाऊन एखादा फंड मॅनेजर चेंज होतो हं. किंवा मार्केट खाली जातं किंवा म्हणजे खूप अनसर्टेन कोव्हिडसारखे सिनारिओज येतात. हं. आपण काय कशाने सुरुवात केलेली, मला 10 वर्षांनी पैसे पाहिजेत. मला बरोबर. 8 वर्षांनी घर घ्यायचंय. आता जेव्हा हे असे काही सिनारिओज आले, आपले पैसे झाले अर्धे. आता ते बरोबर. डायजेस्ट करायची ताकद आपल्यामध्ये आहे हं. का? फंड मॅनेजर क्विट झाला किंवा एच-डी-एफ-सी बँकमध्ये असा इश्यू आला, आपल्याला ह्यातलं काही कळतंय का? मग हं. तिथे ना आपला जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कंप्लीट ढासळतो. मग तिथे तुम्हाला आठवतं, अरे, त्याच्यापेक्षा मी जर का एक प्रोफेशनल सल्लागार घेतला असता, ॲटलीस्ट मला विचारता आलं असतं, आता ह्या स्टेजला हां. मी काय करू मॅडम? मला करेक्ट. आता हे पैसे काढले पाहिजेत का? मला दुसरीकडे टाकले हं. पाहिजेत का? की मी असेच इन्व्हेस्टेड म्हणजे तिथे कुठेतरी ना एक माध्यम मिळतं तुम्हाला हं. बोलायला. सो ती हँड होल्डिंग फार महत्वाची ठरते, असं मला वाटतं. कारण का नाहीतर माझ्या ज्या आज क्लायंटचे एवढे मोठे-मोठे पोर्टफोलिओज आम्ही क्रिएट केलेत, हां. ते एकट्याने त्यांच्याकडनं नसतं झालं. तुम्ही स्टार्टिंगला म्हणाला होतात, की हं, तुम्ही जो सल्ला देता त्याची हं, कुठलीही फी घेत नाहीत. हं, हं. का? त्यामागचं काय कारण आहे? मी जरी सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे, मी म्युच्युअल फंडची डिस्ट्रिब्युटर सुद्धा आहे. आणि ओके. ॲज अ डिस्ट्रिब्युटर आणि एथिकल हं. प्रॅक्टिसमध्ये आम्हाला कन्सल्टिंग घेणं हे अलाउड नाहीये. ओके. म्हणजे घेणारे फायनान्शियल ॲडवायझर्स घेतात. हं. आम्हाला ना डायरेक्ट कमिशन्स येतात ए-एम-सीकडनं ओके. आणि ते कुठेतरी 50 ते 70 पैशांच्या मध्ये असतं, हं. विच वी डायरेक्टली गेट कॉम्पेन्सेटेड फ्रॉम द ए-एम-सी. ओके. सो आम्ही कुठल्याही क्लायंटला चार्जेस घेत नाही. आता ह्याचा एक खूप महत्वाचं ह्याच्यात हा मुद्दा पण येतो, की दरवेळेस प्रज्ञा मॅडमशी बोलायचंय आणि मी जर का चार्ज घेत बसली 2-5 हजार हं. खरंच क्लायंट कम्फर्टेबल असेल का? आता हं. तुला तुझा पोर्टफोलिओमध्ये काहीतरी प्रश्न आहे. आता जसं ना माझा आत्ता क्लायंटनी मला कॉल केलेला, "मॅडम 23 लाखाची कार घ्यायची आहे. पूर्ण डाउन पेमेंट करू का पूर्ण लोन करू का दोघांचं मिक्सचर करू?" ओके. आता जर का मी त्याचे ₹2,000 चार्ज केले असते, खरंच क्लायंटने मला कनेक्ट केलं असतं का? हां. कळलं तुला नाही. फरक?
म्हणजे तुला तुझे पैशांना ना ग्रोथ देता आली पाहिजे आणि त्या करेक्ट. ग्रोथ देण्यासाठी तुला दरवेळेस कोणाला तरी पैसे भरावे लागतात. तुझी ग्रोथ नाही होणार. आज माझा 2012चा पण क्लायंट आजपर्यंत माझ्याबरोबर आहे. हां. त्याला काहीतरी कारण आहे. आज करेक्ट. त्याचे पोर्टफोलिओ मोठे आहेत. पण त्याला माहिती आहे ह्याच्यातनं जे काही बनलेत ते माझे आहेत. जे काही टक्का आहे तो माझा आहे. करेक्ट. जे पैसे येतात डायरेक्टली मला एएमसी कडनं सेट ऑफ येतात. हां. सो मग तिथे खूप महत्वाचा रोल पडतो आणि जसा पोर्टफोलिओ मोठा होत राहतो ना, हं. 25 लाख, 50 लाख तिथे मग तुम्हाला प्रोफेशनल कोणीतरी सल्लागार फारच महत्वाचा ठरतो. सो मला वाटतं मॅडमने खूप सुंदर एक्सप्लेन केलं एकंदर फायनान्शियल नियोजन कसं असलं पाहिजे, कुठे-कुठे पैसे गुंतवले पाहिजेत. सो तुम्हालाही असं वाटतंय की तुम्हाला पैसे गुंतवायचेत आणि तुम्हाला सल्ला हवाय, तर नक्कीच मॅडमला तुम्ही कनेक्ट करू शकता आणि अर्थात याची कुठलीही फी नाहीये, हे मॅडमने अगोदरच सांगितलंय. सो आत्ता स्क्रीनवरती नंबर दिसतोय, तुम्ही लगेच कॉल करा किंवा WhatsAppला एक मेसेज करून ठेवा. मॅडमची टीम नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येईल. सो मॅडम आता खूप वेळ झाला आपण चर्चा करतोय. छान तुम्ही मार्गदर्शन केलंय. सो तुर्तास आपण थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. क्लायंट्सला कुठलेही त्यांचे काही म्हणजे क्वेशन्स असतील, आपल्याला कमेंट्समधनं नक्कीच ते कळवू शकतील आणि नक्कीच. त्यांना काही ते प्रश्न असतील, आम्ही नक्कीच त्यांच्यावर त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, नक्कीच. सो मॅडमने आता सांगितलं की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मॅडम नक्कीच त्याचं उत्तर देतील. सो तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.